हरे कृष्ण. तर आपल्या सर्वांचं या श्रीमद भागवताच्या कथेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजचा आपला चतुर्थ दिवस आहे. तर आपण गेले 3 दिवस झालं ही कथा श्रवण करत आहोत. प्रथम दिवसामध्ये आपण भागवताच्या महिमेचं वर्णन ऐकलं आणि द्वितीय दिवसामध्ये आपण नमस्ते नरसिंहाया प्रल्हाद लाददायिनी ही जी प्रार्थना आपण नियमितपणे गातो याचा अर्थ जाणून घेण्याचा आणि त्या पद्धतीने भगवत लीला कशी करतात याच्याबद्दल श्रवण केलं. तदनंतर तिसऱ्या दिवसामध्ये आपण सप्तम स्कंदामध्ये भगवान नरसिंहाची प्रल्हादाची जी कथा सुरुवात होती ती कथा कशी सुरुवात होते. युधिष्ठिर महाराज ना प्रश्न उत्पन्न होतो. ते प्रश्न नारदांना विचारतात. शुकदेव गोस्वामींना प्रश्न उत्पन्न होतो. ते प्रश्न परीक्षितांना प्रश्न उत्पन्न होतो. ते शुकदेव गोस्वामींना विचारतात. मग या प्रश्न अंतर्गतच ही कथा ही लीला प्रारंभ होते. तर कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं की भगवंत कसे समदर्शी आहेत या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांना नारद देत आहेत. ते देत असताना म्हणतात की भगवंत समदर्शीच आहेत. ते कधीही कोणाचा भेदभाव करत नाही. मग असुराचा वध करून त्याच्यावरती कृपा करतात आणि भक्ताचं रक्षण करून त्याच्यावरती कृपा करतात. तदनंतर युधिष्ठिर महाराजांना अजून एक प्रश्न उत्पन्न होतो. तो प्रश्न असा होता की वैकुंठामध्ये स्थित असणारे जे वैकुंठपती आहेत त्यांचे जे द्वारपाल आहेत जय विजय हे तर भगवत पार्षद आहेत. त्यांच्या हृदयामध्ये द्वेष कसं काय उत्पन्न झालं आणि ते या भूलोकात त्यांचं पतन का झालं याच्याविषयी पृच्छा करतात युधिष्ठिर महाराज. मग नारद त्यांना सविस्तरपणे ती कथा सांगू लागतात आणि सांगत असताना ते वर्णन करतात की ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र सनक सनातन सनदन सनत कुमार चतुष्कुमार हे असंच संपूर्ण पृथ्वी ब्रह्मांडामध्ये स्वइच्छेने भ्रमण करत असतात. भ्रमण करता करता त्यांची अशी इच्छा निर्माण होती आपण वैकुंठपती भगवान नारायणचं दर्शन करायचं. मग तिथे ते द्वारापाशी वैकुंठाच्या द्वारापाशी येतात. संक्षिप्त मध्ये आपण थोडंसं ऐकूया. तर त्या ठिकाणी त्यांची भेट जय विजयाशी होते आणि त्यांना ते प्रवेश आतमध्ये देत नाहीत. मग एवढ्यात चतुष्कुमार क्रुद्ध होतात आणि ते त्यांना शाप देतात. त्याच वेळेमध्ये भगवान त्या ठिकाणी प्रकट होऊन ते शाप स्वतः स्वीकार करतात. पहिला की माझ्या सेवकाने केलेलं जे काही म्हणजे जी गोष्ट आहे किंवा त्यांनी जे चूक केलेलं आहे ते माझ्यावरती मी मालक आहे त्यांचा मी स्वामी आहे. सेवकाची चूक हे स्वामी स्वीकार करतो तरी शाप मला दे. पण जे बी जे म्हणतात नाही हे शाप आम्हालाच असू दे. मग त्यांना म्हटलं जातं की मी 7 जन्म घेणार की 3 जन्मातच तुमचं उरकून येणार. मग जे विजयांना प्रश्नचिन्ह वर आले 7 जन्म म्हणजे खूप वेळ लागणार भगवंताकडे यायचं. त्याच्याऐवजी 3 जन्म असुरांचे आपण स्वीकार करू आणि येऊ परत लवकर यायचं आम्हाला तुमच्या सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा शाप स्वीकार करून जय विजय या पृथ्वी तलावरती दितीचे पुत्र हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू म्हणून जन्माला येतात. आणि जन्म होता क्षणी आपल्याला माहिती आहे की दिती आणि कश्यप मुनींच्याकडून त्यांना हे 2 पुत्र प्राप्त झालेले होते. आणि जसं हिरण्यक्षाचा जन्म झाला काल आपण श्रवण केलं. हिरण्य म्हणजे काय सोनं, अक्ष म्हणजे काय नेत्र. याला सर्वत्र सोनं दिसतं त्याचं नाव काय हिरण्यक्ष है ना. आपणा सपना मनी मनी है ना. सर्व धन दिसतं जिथं बाहेर तिकडे तो धनाचाच विचार कर. ते धनाशिवाय काही त्याला सुचत नाही. जिथं संपत्ती त्याची तिथं दृष्टी, जिथं वैभव त्याची तिथे दृष्टी, त्याचे विचार तिकडे. तर हे सांगत असताना मला कथा आठवते. सांगू सर्वांना कथा म्हणली की आपण. तर एका गावामध्ये एक फार मोठा शेडजी होता. शेडजी आणि
तो खूप चांगल्या प्रकारे आपला व्यापार करत होता. व्यापार वगैरे सर्व करून आणि त्यांनी काय केलं की आपला संपूर्ण व्यापार त्यांच्या मुलाच्या हाती दिला आणि मुलंही खुश झाली. पण शेतीची सवय काय, आता इतकं वर्ष त्यांनी व्यापार केलं, त्याच्यामुळे तो अधूनमधून काय करायचं की मुलं व्यापार पुढे चालवत आहेत का रे, ते अधूनमधून त्यांना सल्ला देत बसायचा, हे असं करा, हे तसं करा. मग ते मुलांना आवडत नसायचं. मुलं म्हणायचे, बाबा आता आम्हाला समजतं, आता तुम्ही थोडस नाही का याच्यापासून थोडं विश्रांती घ्या, कुठेतरी फेरफटका मागून या, कुठेतरी जावा, यात्रा करा, यात्रेला जावं. असंच त्याला घरात वयस्कर लोक थोडं किरकिर करू लागले, मग हळूच म्हणतात थोडं काशीला वगैरे जाऊन या, इकडे तिकडे फिरून या, असतेच घरामध्ये असं. मग ते तसं झालं. ती दोन मुलं म्हणली की म्हणजे खूपच त्यांची आसक्ती आहे व्यापारावरती, त्यांना कुठेतरी पाडून ते काय करतात की एका ब्राह्मणाला बोलवतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात की बाबा तुला काय पाहिजे तेवढं पैसे देतो, ह्यांना काय करा, तीर्थाटनाला घेऊन जावा. पण त्याच्या कानात एक सांगतात, यांना ना या व्यापाराप्रती आणि धनसंपत्तीत खूप आसक्ती आहे. या तीर्थाटना म्हणजे काय झालं पाहिजे, व्यापाराची जी म्हणजे किंवा या संपत्तीची आसक्ती ती तुटली पाहिजे. मग तो ब्राह्मण ठीक आहे घेऊन जा. मग ते जगन्नाथपुरी, मायापूर, वृंदावन सगळीकडे जाऊन घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर तरीही त्यांची ती वृत्ती बदलत नाही. मग शेवटी तो ब्राह्मण म्हणतो, राम राम, हे तुमचे वडील आहेत, मला जेवढं करायचं मी तेवढं केलं, पण याची काय आसक्ती काही सुटत नाही. मग शेवटी जो धाकटा मुलगा आहे, पुत्र आहे, तो म्हणतो की शेवट एकच यात्रा करून घ्या म्हणे यांची, माझी इच्छा आहे म्हणे. मग ब्राह्मण होतं नाही, ते मला शक्य नाही. मग बाकी सगळे विनंती करतात, ऐका म्हणे धाकट्या पुत्राचं थोडं तरी ऐका म्हणे तुम्ही. मग थोरला पण म्हणतो ऐका म्हणे. असं यांचं म्हणणं झाल्यावरती जायचं कुठे, की एकच असं तीर्थस्थान राहिले म्हणे, काशी राहिले म्हणे, काशीला, वाराणसी, तिकडे घेऊन जा म्हणे. मग ब्राह्मण म्हणतो ठीक आहे म्हणजे लास्ट म्हणे. आता यांचं मन परिवर्तन झालं तर बघू, नाही तर नाही, मी येऊन परत ना तुमच्या घरी त्यांना सोडून देणार. मग सगळे मान्य करतात, ठीक आहे. मग तो ब्राह्मण काय करतो, त्या व्यापाऱ्याला काशीला घेऊन जातो, वाराणसी, आणि विशेष करून त्या घाटावरती घेऊन जातो. या घाटावरती प्रेत जाळे जातात, मणिकर्णिका घाट वाराणसी मध्ये. गेलाय ना आपण काशीला, कोण कोण गेलेला काशीला, काहीच बाकी जाण्या अगोदर जाऊन या कुठे काशीला. तर काशीला घेऊन जातात तिकडे. मग तिथं मणिकर्णिका घाट मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक 5 मिनिटाला काय होत असतं, त्या ठिकाणी एक प्रेत येत असत. तुम्ही जाऊन आलो वर्षी, तर प्रत्येक 5 मिनिटाला एक प्रेत येत आणि प्रेताळात तिथं अग्नी दिलं जातं. आणि हे पाहून पाहून बरेच लोक तिथं वैराग्य, त्यांच्या हृदयामध्ये वैराग्य उत्पन्न होत. तर यालाही घेऊन जातात ते आणि ते दृश्य पाहत असतो. प्रत्येक 5 मिनिटाला एक प्रेत येत असतं आणि त्याला अग्नी देत असत. प्रत्येक 5 मिनिटाला एक प्रेत येत असतं आणि अग्नी देत असत. मग हे दृश्य पाहून 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 तो त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. मग ब्राह्मण म्हणतो की माझं काम झालं. आता याच्या डोळ्यातून अश्रू आलं म्हणजे याचा अर्थ त्याला कळालं की हे जीवन काही नाहीये, शेवटी राख रांगोळी होणार आहे. गावाकडे तसं शिवा पण देतात कधी कधी, की नाही. काही शेजाऱ्याचं भांडण बिंडणं झाली, मग शेजारी काय करते, तुझं मी नाही, मला जमत नाही ते, तुझं रांगोळी आणि असं तसं होतच. कारण शेवटी राख रांगोळी होणारच आहे. शरीराची काही राख रांगोळी होणार नाही का, राखच होणार आहे ना. मग त्या हे दृश्य पण तो ब्राह्मण अतिशय प्रसन्न झाला. म्हणला की पहिला कॉल करतो त्या मालकाला. मग त्यांनी फोन उचलला, म्हणला की माझं काम झालेलं आहे. मग मुलंही खूप प्रसन्न झाले रे, वा आमच्या वडिलांमध्ये वैराग्य उत्पन्न झालेलं आहे. ते म्हणलं की तुला आम्ही बोनस काहीतरी एक्स्ट्रा देतो. मग हे पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू येते. फोन वगैरे केलं. मग परत ते त्यांना हात जोडतात. समजलं नाही जगात काय शेवटी राख होणार आहे. तो पण मला कळालं नाही. हात जोडला त्यांचा ब्राह्मणाचा. भरपूर चिंतित दिसत होता. मग ब्राह्मण म्हटला त्याला व्यवस्थितपणे विचारून घेऊया,
खरंच वैराग आले का असं काहीतरी तो म्हणत आहे. तो विचारतो की समजलं ना जगात काय, शेवटी सगळं मातीच आणि राखच होणार आहे. मग तुम्ही परत म्हणतो की तसं नाही रे, असं म्हणाल्यानंतर मग काय, मग काय. मग तो व्यापारी म्हणतो अरे मी किती मूर्ख निघालो, मी व्यापार केला दुसऱ्या गोष्टीचा. जर मला आधी कळालं असतं तर मी तर काशीत वाराणसीमध्ये या मणिकर्णिका घाटमध्ये येऊन तर मी लाकडाचा व्यापार केला असता आणि माझं किती व्यापार माझा किती मोठा झाला असता, मी किती मोठा श्रीमंत झालो असतो. मग तो ब्राह्मण तिथं हात जोडतो, म्हणतो बाप रे, अशी ही आसक्ती, या आसक्ती सोडणं इतकी सोपी नाहीये. सुटतं का हो मोहमाया, है ना, चपडून बसते, असे धरून बसते. त्याला हिंदी म्हणतात आसक्ती, कवी भी आसक्ती है ना. तर ही आसक्ती, ममत्व, आपण प्रथम दिवशी दुसऱ्या दिवशी श्रवण केलं. नमस्ते, न म्हणजे अहंकार, म म्हणजे ममत्व. ममत्व एवढं लागलेलं या भौतिक जगातील जीवांना धरून ठेवतो तो प्रत्येक वस्तून, आपण त्याच्यासोबत काही येत नाही. मग त्याला सर्वत्र धन दिसतं, या व्यापाऱ्याला काही दिसत नव्हतं. अगदी मृत्यू जवळ येऊन ठेपलेला आहे तरी त्याला धन कमवायचं थांबत नाही. असतं ना काही काही लोक, आहे ना, त्यांना सांगावं लागतं अहो प्रभूजी वय झालंय, आता तरी सुधरा, जपमाळ घ्या हातात. मग ते म्हणतात थांब, घरच्या म्हणतात अगं थांब, तुला काय कळतंय, अजून 2-3 लाख रुपये आपल्या अकाउंट मध्ये पडू दे, मग बघूया पुढचा कारभार आपला. म्हणजे धनाप्रती. मग ह्या लोकांना शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, असुर. कोणते असुर, हिरण्यक्ष. हिरण्यक्ष असुर आहे ते. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे नेत्र. त्यांना सर्वत्र पैसा 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 दिसतो, त्यांना हिरण्यक्ष असुर म्हणतात. मग हिरण्यक्षाचा वध भगवंत ब्रह्मदेवाच्या नाकातून प्रकटून, वराह रूपाने प्रकटून या हिरण्यक्षाचा वध केला. हे श्रवण केलं. मग तदनंतर आपण श्रवण केलो की कशा पद्धतीनं ह्यांचा घरामध्ये शोक सभा चालू होतात. माता दिती आणि हिरण्यक्षाच्या पत्न्या म्हणजेच हिरण्यकशिपूच्या बहिणी हे सर्व बसले होते, शोक करत होते. आणि या शोक सभेमध्ये हिरण्यकशिपू खूप तोही दुःखी होता, तोही शोक व्यक्त करत होता. पण यांना सांत्वना तर द्यायला पाहिजे की नाही. मग हिरण्यकशिपू काय करतो की त्यांना कथा सांगू लागतो. आपण ते कथा 3 प्रकारची कथा आहे. एक आहे की उशीनर नाराचा राजाचा राजा सुयज्ञ यांची कथा सांगतात. आणि त्या कथेमध्ये कथा येते आणि ती कथा अशी आहे की ते सुयज्ञांना समजवण्यासाठी, सुयज्ञांच्या पत्न्यांना समजवण्यासाठी, ते पण एक राजा होते, त्यांची समजूत काढण्यासाठी, त्यांचा शोक नाहीसा करण्यासाठी यमराजजी, स्वतः यमराजजी, म्हणजे विचार करा, ही जी शोक आपण खाली करतो तर ह्याचं जे म्हणजे याचे ध्वनी आहे ते यमलोकापर्यंत जाते. म्हणे आपल्याला आश्चर्य वाटेल. मी काल परवा दिवशी स्कंद पुराणामध्ये वाचन करत होतो, त्याच्यामध्ये वर्णन आहे की ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये कोणी देहत्याग करतं आणि ज्या घरातील लोक जास्त शोक करू लागतात म्हणे, त्यावेळेस त्या पितरांना पू आणि रक्त प्यावं लागतं म्हणे, असं त्यांना आहार मिळतो. जर घरातील लोक जास्त शोक करू लागले तर. म्हणजे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं मयत किंवा निधन होतं त्यावेळेस आपण अधिक शोक करू नये. शोक जेवढं करू तेवढा अधिक त्रास त्यांना होतो. म्हणून जेवढे जास्त लोक रडतात ना, म्हणायचं काहीतरी त्यांचा डाव आहे आपल्यावरती. होय, खरं आहे. जे जास्त नाटक करतात ना रडायचं, जेवढं ते घरात रडतात ना तेवढा त्रास ते पितरांना होतो. म्हणून अधिक शोक अति सर्वत्र बरेच येते, शास्त्र म्हणतं. म्हणून लोक जे जास्त गोड बोलतात त्यांच्यापासून सावध राहायचं, जे जास्त रडतात त्यांच्यापासून सावध राहायचं. कारण शास्त्र म्हणतं जे अति करतात ना, भक्ती आचार्य सांगतात अति भक्ती चोरेर लक्षण. जसं माझ्यासारखं भक्त देखावटीपणा करतो की धोती कुर्ता घालून, तिलक लावून, कंठी घालून, मग अधिक भक्ती दाखवतो ना, तो काय म्हणतो चोरेर लक्षण. म्हणजे हे 84 लक्षण आहेत. अति सर्वत्र बरेच येते. तर शोक करू नये. मग त्यांचा शोक दूर करण्यासाठी हिरण्यकशिपू तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलतो. पहा,
किती भौतिकवादी आपण असलो, नाना प्रकारे भौतिक गोष्टींनी आपण प्रगत जरी असलो, तरी आपल्याला भौतिक समस्यापासून मुक्त व्हायचं असेल तर आपणा सर्वांना आध्यात्मिक जीवनाकडे यावंच लागतं. हिरण्यकशिपूच्या या परिवारामध्ये, आसुरांच्या या परिवारामध्ये त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता होती सांगा ना? काही धन संपदाची कमतरता नाहीये, बळाची काही कमतरता होती का? ताकदीची, शक्तीची काही कमतरता नाही, कशाचीही कमतरता नव्हती. पण एवढं सर्व असून त्यांना शोक अवस्थेतून जर वरती काढायचं असेल, हिरण्यकशिपूला माहित होते की आत्मज्ञानाचं जोपर्यंत आपण ज्ञान यांना देत नाही तोपर्यंत ते शोकातून मुक्त होत नाहीत. किती विद्वान झालो, काही करत असलो तरी, भौतिक ज्ञानामध्ये किती प्रगती केलो तर या भौतिक समस्या तेव्हाच मिटतात ज्यावेळेस आपण आत्मज्ञान जीवाला देतो. मग हिरण्यकशिपू आत्म्याचं ज्ञान देतात सर्वांना, व त्यांचं ही कथा सांगून शोक दूर करतात. पण आतमध्ये ज्ञान तर दिलं, इतरांना ज्ञान दिलं, इतरांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात कोरडे पाषाण. मग असे असतात काही काही लोक, इतरांना सांगणार, हा तुम्ही सत्संगला काही गेला नाही का, भागवत कथेला काही जात नाही का, आणि हे मात्र बसलेलं असतात दुकानात. मग त्यांना म्हणला, पण अरे तुम्ही चला भागवत कथेला. तसं नाही, मी इतरांना पाठवतो, माझा मात्र थोडस दुकानाचं असतं. जर 1 तास इथं मी जर सुट्टी दिली तर माझा 1000 रुपयाचा लॉस होतो, है ना? इतरांना सांगणार तुम्ही हे करा, ते करा, असं करा, पण स्वतः कधी करणार नाही. विचार करा, या भक्तीचा मार्ग इतरांना सांगण्यात आनंद येत असेल, इतरांना सांगण्यात समाधान होत असेल, स्वतः जेव्हा उतरू मग किती आनंदाने समाधान होईल. तर या भक्तीचं वैशिष्ट्यच असं आहे, कोणी कसं काही करेना भक्ती, पण भक्ती त्यांना आनंदच प्रदान करते. एक ढोंगी होऊन तुम्ही का भक्ती करेना, पण या भक्तीचं वैशिष्ट्यच असं की भक्ती तुम्हाला आनंदच देणार. तुम्ही म्हणला की मी हरे कृष्ण मध्ये येऊन थोडं नाटक करतो, जरी चालतंय. मग आचार्य उदाहरण देतात की म्हणे एक रोगी जो असतो है ना, तो काळा असो, गोरा असो, कसंही असो, पण वैद्य त्याला जे औषध देतो, टॅबलेट्स, गोळ्या जे देतो, मग तो शिकलेला असो, लहान असो, मोठा असो, या सर्वांवरती जे औषध येते तसं त्याचा प्रभाव तो दाखवतो की दाखवणारच. तद्वत हा भक्ती मार्ग आहे. या भक्ती मार्गात तुम्ही कशीही भक्ती करा, अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारती, तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम. इच्छा असू दे नसू दे, काही कामना असू दे किंवा नसू दे, काही आपल्या मनामध्ये इच्छा असू दे, काही आपल्याला कोणाचं काही वाईट करायचं असेल, हे करायचं, तरी तुम्ही भक्तीमध्ये आलात तर भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की भक्ती तुमचं कल्याणच करणार. म्हणून भक्ती सारखा आणि कोणता श्रेष्ठ मार्ग नाही. म्हणून भगवत भक्त जेवढेही या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रचार कार्य करतात त्यांचा उद्देश हेच असतो की येन प्रकारे या जीवाला आपल्याला भगवंताच्या सेवेत लावायचं आहे. म्हणून श्रील जगद्गुरु श्रील प्रभुपादांनी आंदोलनला सुरुवात केली पाश्चिमात्य देशामध्ये. येन प्रकारे या लोकांच्या मुखामध्ये नाव निघलं पाहिजे आणि यांनी भक्ती केलं पाहिजे, कारण भक्तीचं वैशिष्ट्यच असं आहे, हे सर्वांचं कल्याण करणार आहे. अहो इतकंच काय, शास्त्रामध्ये वर्णन आहे, शास्त्र सांगतं. काही लोक आपण हरे कृष्णवाले रस्त्याने जात असताना आपल्याला नावं ठेवतात की नाही, पहा ते हरे कृष्णवाले जात आहेत, त्यांनी गंध ओढलेला आहे, रेल्वेची पटरी ओढलेली आहे, एवढं वाटतात का तिलक गंध है ना, रेल्वेची पटरी की नाही, एवढं मोठं देवाचं वाटतात का, तेवढं टचवर लावायचं असतं है ना. आणि याचं हरे कृष्णवाल्यांचं नाकाच्या शेंड्यापासून ते कपडापर्यंत असं एवढा मोठा गंध असतो. हे हरे कृष्णवाले इकडे जातात तिकडे जातात, काय नाचतात, काय गातात, काय उड्या मारतात, काय आणि प्रसाद घेतात, काय खातात, जिलेबी खातात, हे खातात, ते खातात, हे हरे कृष्णवाले आहेत. मग कोणी आपण रस्त्यातून जाताना बघा ते हरे कृष्णवाले, चला रे इथून मुडा, नाहीतर आपल्याला पकडलं की सोडत नाही ते. असे भरपूर असतात गावातले, इकडचे तिकडचे शेतीतले. मग त्याला म्हणतात की शास्त्र म्हणतं असं कोणी का म्हणे ना,
पण या भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे. म्हणतात आचार्य, शास्त्र म्हणतं सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभमहीलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेष अगरम विदु. अरे परीक्षिता, पहा म्हणे भक्तीचं वैशिष्ट्य किती आहे. म्हणून धन्य धन्य अशी भक्ती म्हणाली. ते भक्ती करणारे ते भगवत भक्त आहेत. त्याचे चरण रजे माझ्या माथ्यावरती मी ठेवणार. अहो का म्हणे, कारण पहा म्हणे भक्तीचं वैशिष्ट्य इतकं आहे की कोणी संकेत करू लागला बघा हरे कृष्णावाला चाललेला आहे, आणि कोणी हास्य करू लागला. करतात ना शेजारचे बाजारचे आपले, है ना, आली बघा ही हरे कृष्ण वाली मदत केली बघ कशी ही चालते, बघा हे हरे कृष्ण वाले कसं हे करतात. असं भरपूर लोक निंदा करतात है की नाही. सांकेत्यम पारिहास्यम वा आणि स्तोभम हेलनमेव वा. काही लोक आपली हवेलना करतात, म्हणे यांना काही काम धंदा नाही, हरे कृष्ण मध्ये चांगलं खायला मिळतं म्हणून या हरे कृष्णाच्या कार्यक्रमाला जातात आहे ना, हवेलना करतात की नाही. काय बघू नका तिकडे, तेच बघत आलोय. होय, एवढं आयुष्य झालं तेच बघत आलं. फुसफुस मारा, हे मारा, ते करा, असं करा, तसं करा, हे भाव ते भाव, इकडं बघा तिकडं बघा, इकडं बघा तिकडं बघा, हेच चालू आहे आपलं जीवनाचं. थोडं इकडे लक्ष द्या आता आहे की नाही. म्हणजे सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा. कोणी हेलना करता आपली तरी म्हणे शास्त्रामध्ये वर्णन आहे की काय भगवत भक्ती आहे. म्हणून अशाही व्यक्तीला वैकुंठाची प्राप्ती होते म्हणे. आनंद झाला की नाही तुम्हाला? मला असं कुठं आलोय मी आहे की नाही. अशाही व्यक्तीला काय प्राप्त होतं म्हणे, वैकुंठ नाम ग्रहणम अशेष अगरम विदुः. चांगलंच आहे की मग, वाईट काही आहे ना. म्हणून आचार्य म्हणतात कुठेही गेला काही केलं तरी लोकांना बोलत राहा, प्रचार करत राहा, तरी भक्तीचं वैशिष्ट्य आहे. तर हिरण्यकशिपुनी त्याच्या हृदयामध्ये वैर भाव होता कोणाविषयी, कारण त्याच्या थोरल्या बंधूचं वध केलेलं होतं. कोणी केलं होतं? भगवान विष्णूंनी केलेलं होतं. कोणत्या रूपामध्ये? वराह रूपामध्ये. सूड घेण्याची भावना होती. म्हणून हिरण्यकशिपुनी काय केलं की तपस्या करायचं ठरवलं. कारण आता समोरचा जर दमदार असेल तर आपल्याला त्याच्या बरोबरीचं कार्य करायचं, त्याच्याशी युद्ध लढायचं असेल तर आपल्याला पण तेवढं ताकद किंवा तेवढं बळ पाहिजे है ना, पाहिजे की नाही. समोरचा असा आणि तर मी असा, हे कसं काय चालायचं मग है ना. आपल्याला पण खाऊन पिऊन काय करून तगडं व्हायला पाहिजे की नाही. मग माझा वैरी कोण आहे? तो विष्णू आहे. त्यासाठी मला तपस. मग हिरण्यकशिपू काय करते, ठरवतात की मला आता तपस्या करायला जायचंय. मग ते मंदराचल पर्वतामध्ये जातात आणि त्या मंदराचल पर्वतामध्ये आपल्या पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून दोन्ही हात वरती करतात. एकाच पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून, एकाच पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून असं ताडासन असतो की तसं त्या पद्धतीने उभं राहतात आणि तिकडे मंत्र झोपू लागतात. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. पण त्या ठिकाणी वेगळाच आवाज येत असतं. कोणता आवाज येत असतो? ओम नारायणाय नमः. म्हणा सर्वांनी, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय नमः. मग ब्रह्मदेव इकडं तिकडं बघतो, त्याला कोणी दिसतच नाही, पण आवाज मात्र येत आहे नारायणाचा. माझ्या शत्रूचा कसं काय आवाज येत आहे? मग हिरण्यकशिपू इकडं तिकडं बघतो, कोणी दिसत नाही. मग त्याचं ध्यान डिस्टर्ब होतं, विचलित होतो तो. मग हिरण्यकशिपू विचार करतो की आता ही वेळ योग्य नाही आपल्यासाठी. मग हिरण्यकशिपू म्हणतो की त्या नारायणचा आवाज येत आहे. परत तो माघारी घरी येतो. हे वर्णन स्कंद पुराणामध्ये येतं, ही काही भागवत मधली कथा नाही. तर हिरण्यकशिपू रिटर्न आपल्या घरी येतात आणि म्हणतात की आता तिकडे नारायण नारायण चालू आहे, मला डिस्टर्ब झालेला आहे. आणि तेवढ्यात काय त्यांचं स्वागत केलं. अहो धनी, कसं काय गेला होता तपस्याला आणि काही दिवस झाले नाहीत, परत तिकडे रिटर्न आला, तुला काय सांगू म्हणे, जिकडं जातो तिकडं नारायणचाच आवाज येतो मला. पण माहित नाही कुठं आवाज येत होतं. ज्या ठिकाणी हिरण्यकशिपू तपस्येसाठी बसलेले होते त्याच एका झाडावरती नारद मुनी आणि
असं म्हटलं जातं की अंगिरा ऋषीमुनी पक्षाचं रूप घेऊन त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या मुखातून निघत होतं ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः. मग इकडे आले हिरण्यकशिपू आणि म्हणाले असं झालेलं आहे. मग तेवढ्यात होत असं की या जी हिरण्यकशिपूची जी पत्नी आहे कयाधू, हिला त्याच वेळेस हिरण्यकशिपू काय करतात की गर्भधारणा होते असं म्हणतात, पण स्पष्ट वर्णन आहे. पण त्याआधी अशी घटना घडली की हिरण्यकशिपू त्यांच्या शिष्यगणांना म्हणजे त्यांचे षंड आणि अमर शुक्राचार्यांचे 2 पुत्र त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या महालात गेले आणि तिकडे गेलेले असताना आणि त्या ठिकाणी षंड आणि अमरक हे शालिग्राम शिलाची पूजा करत होते. पूजा चालू होती त्यांची. स्वाहा पाणी अर्पित मार्ग्यम इदम नमः, है ना, एश पुष्पांजली, है ना, अशा प्रकारे त्यांची पूजा चालू होती. मग त्यांच्या अचानकपणे लक्षात आलं की आता आपल्याला भेटण्यासाठी कोण येत आहे? हिरण्यकशिपू. मग ते शालिग्राम शिलाला प्रार्थना केली. हे जर कळालं की आम्ही शालिग्राम शिलाची पूजा करतो तर हिरण्यकशिपू आमची पुण्यतिथी करणार. मग ते शालिग्राम भगवंताला पूजा प्रार्थना करतात, काही करून तुम्ही इथून अदृश्य व्हा. मग शालिग्राम शिलाचे रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि हिरण्यकशिपू तेवढ्यात येतात तिथे आणि मग काय चालू होतं तिथे? पूजा तुम्ही कोणाची करत? आम्ही पूजा आपलीच करत होतो. ओम हिरण्यकशिपाय नमः. अच्छा, माझी पूजा करत होता गावामध्ये. बघू बघू बरं काय काय पूजेसाठी तुम्ही सामग्री आणलेलं. मग त्यांनी पाहिलं की ते एक मोठ्या भांड्यामध्ये सगळं पाणी आहे, चांगलंच आहे, मी ताणलेलो आहे. आणि ते शालिग्राम शिला जे जलरूपात रूपांतरित झालेलं होतं ते शालिग्राम शिलाचं पाणी त्यांनी घेतलं आणि प्राशन केलं आणि ते पुढे येऊन कयाधूशी संग झाला आणि याच्यामुळे भक्त प्रल्हाद कयाधूच्या उदरी जन्माला आला. अशी ही पाठीमागची कथा आहे. आपण सर्वजण ऐकलं की कशा पद्धतीने कयाधू गर्भवती असताना इंद्राने काय केलं की आता एक हिरण्यकशिपूनी आम्हाला नाकी न करून सोडलेला आहे. मग दुसरा जर हिरण्यकशिपू आला तर मग काय होणार आमची गती, है ना. जैसा बाप वैसा बेटा. काल आपण ऐकलं. मग आम्हाला दुसरा हिरण्यकशिपू नको आहे म्हणून त्याला गर्भातच मारून टाकायचं असं त्यांनी कट कारस्थान रचलं. पण तेवढ्यात त्या ठिकाणी नारद मुनींचं आगमन होतं. नारद मुनी म्हणतात की असं काही दुष्ट कार्य करू नका, ही अबला आहे, तिचं स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. इंद्रा तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? तू धर्मानुसार का आचरण करत नाहीस? मग त्यावेळेस इंद्र म्हणतो धर्म बिन राहिलं बाजूला, पण आमच्यावरती एवढं मोठं संकट आलं त्याचं काय? मग नारद मुनी म्हणतात काही नाही म्हणे, या कयाधूला माझ्याकडे द्या, मी पाहून घेतो काय करायचं ते. मग त्या गर्भवती स्त्रीला कयाधूला आपल्या आश्रमात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी भगवत भक्तीचं भागवतांचं पाठ करू लागतात, कथा सांगू लागतात. आणि गर्भामध्ये प्रल्हाद आहेत, आई झोपलेली आहे आणि गर्भातला बालक हुंकार देत आहे. तर नारद मुनी कथा सांगत आहे, भगवत नामाचं कीर्तन करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम
अशा कथा ऐकून आहे तिथंच राहतात, त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. कारण आमच्या कपडावरती लिहिलं आहे, जशी आहे तशी भगवत गीता. कारण हम कभी सुधरने वाले नहीं है ना. कुछ लोग ऐसे रहते भी है, उनको कितना भी उपदेश करो, कितीही ज्ञान सांगा, हो प्रभूजी म्हणणार आणि तिथंच राहणार, पुढं काही ती जाणार नाही. माळा करा म्हणणार, प्रभूजी माळा करतो म्हणणार, कधी एक माळा पण वडणार नाही है ना. मग असं वेळ निघून जाणार आणि मृत्यू जवळ येणार, मग तेव्हा डोक्याला हात लावणार, असं कसं झालं आमचं, आम्ही प्रभूजींचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण आता वेळ निघून गेलेली आहे, आता तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून जेव्हा कळालेलं आहे तेव्हापासून हरे कृष्ण महामंत्राच्या जपाला सुरुवात करा. कारण गेलेली वेळ पुन्हा आपल्या जीवनात परत येणार नाही. याच्यावरती स्टॅम्प लावू शकतो मी. कारण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. काय येणार आहे कोणाचं असलं तर सांगा, आम्ही त्याच्याकडून उसने घेतो थोडंसं. आम्हाला वेळ द्यावं, तुमचं गेलेला वेळ द्यावं नाही है ना. वेळे संदर्भात किती काही केलं तरी गेलेली वेळ पुन्हा आपल्या जीवनात येत नाही. प्रल्हाद महाराजांनी ते ज्ञान आत्मसात केलं आणि पुढे जाऊन आपण पाहतो की प्रल्हादाचा जन्म झाला. आणि प्रल्हादाचा जन्म झाल्यानंतर इथून हिरण्यकश्यप आला आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केलं, तपस्या करून वर प्राप्त केलं. आणि वर प्राप्त करून झाल्यावर त्याला वाटलं की आता मी सगळ्याचा स्वामी झालो. तो संपूर्ण पृथ्वीवरती 4 भुवन 14 भुवनामध्ये तो अहंकार माजवला त्यांनी आणि सर्व जीवाला त्रास देऊ लागला, त्राही करून टाकलं त्यांनी. आणि इतका हा शक्तिशाली होता हिरण्यकश्यपू. केवळ त्यांनी भ्रुकुटी चालवताच इंद्र चंद्र वरून सगळे झाडू मारायचे, आमदार खासदार पंतप्रधान सगळे झाडू मारायचे त्याच्यासमोर. असा दरार होता त्याचा. म्हणून त्याला दादा म्हणलं जायचं, हिरण्यकश्यपू दादा की जे काय म्हणलं. तर असा हा हिरण्यकश्यपू होता. सगळीकडे त्याचा अहंकार माजलेला होता. काही करून टाकलेलं. सगळे ब्राह्मण कुठली काही ब्राह्मणाचं यज्ञ जरी चालू असलं तरी हा जायचा आणि सांगायचं की ते यज्ञ बंद करा. हो, आसुरी वृत्ती लोकांचं हेच कार्य असतं. जिथं आम्ही हरे कृष्णवाले प्रचाराला जातो तिथं आसुरी लोक असतात हिरण्यकश्यपू नावाचे. आणि ते येतात, अरे इथं प्रचार करू नका, हरे कृष्णवाला नाही ते एंट्री नाही, जावा तिकडे जावा, तुमच्याकडे इकडे येऊ नका. मग समजायचं की हा हिरण्यकश्यपूचा चेला आहे, कारण तो प्रचार कार्य होऊ देत नाही आपलं. समजायचं खरंच सत्य हे. ते हिरण्यकश्यपूचे सगळे वंशज आहेत, जेवढे ते सगळे हिरण्यकश्यपूचे वंशज आहेत, ते प्रचार करू देत नाही. तर हिरण्यकश्यपूनी त्राही करून टाकलं. ब्राह्मणांना, गायींना, स्त्रियांना सर्वांना त्रास देऊ लागला आणि अत्याचाराला प्रारंभ झाला. बघा इथे युधिष्ठिर महाराज प्रश्न करतात, एवढा हा दुराचारी दुष्ट आहे कोण? हिरण्यकश्यपू. हे नारदा म्हणे याच्या घरामध्ये सद्गुणी सदाचारी प्रल्हाद महाराज कसे काय जन्माला आले? मग त्यावेळेस नारद मुनी ते युधिष्ठिरांना सांगतात, हा खरं संवाद कुठे चालू माहिती का? हा संवाद भागवतांच्या 7व्या स्कंदामध्ये परीक्षितांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून शुभदेव गोस्वामी सांगतायत भगवंत समदर्शी कसं आहे. मग त्याच्यामध्ये ते कथा सांगतात की नारदांना पण युधिष्ठिराने असा प्रश्न विचारलेला होता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर म्हणून संपूर्ण श्रीमद भागवतांचा 7वा जो स्कंद आहे मग प्रल्हाद नरसिंहाची कथा सांगतात. असं ही लिंक आहे. तर त्या ठिकाणी होत असं की असं प्रश्न केल्यानंतर मग त्यावेळेस नारद मुनी या हिरण्यकश्यपूच्या दुष्ट गुणांचं वर्णन केल्यानंतर प्रल्हादांच्या सद्गुणांचं वर्णन करू लागले. मग या वर्णन आहे की प्रल्हाद महाराज किती गुणवान होते. खूप सुंदर रीतीने या ठिकाणी शास्त्रामध्ये वर्णन आहे. नारद उवाच इत्युक्तम लोक गुरुनाम तम प्रणम्यम दिव्यकसम न्यवर्तन्त्य गतो वेगम मनेर चारुहतम. तर म्हणजे की लोकगुरु भगवंतांनी जेव्हा देवानं असे आश्वासन दिले तेव्हा त्यांना प्रणाम करून परत फिरले. त्यांचा सर्व उद्वेग नाहीसा झाला. आता हिरण्यकश्यप मारला गेला तसेच त्यांना वाटले, पण झालेले बरं. पुढे ते सांगतायत म्हणजे सद्गुण सांगतात प्रल्हाद महाराजांचे किती सद्गुण आहेत. मग ते एक एक गुणांचं या ठिकाणी वर्णन करतात.
म्हणे प्रल्हाद कसा आहे, तस्य देवत्य पत्ते पुत्राचत्वारं परम अद्भुतः प्रल्हाद भूतं हस्तेषां गुणैर्महदुपादकम्. तर म्हणतात की दैत्यराज हिरण्यकशिपूला अत्यंत अद्भुत असे 4 पुत्र होते, लाद, सल्लाद, प्रल्हाद आणि अजून एक नाव आहे सल्लाद म्हणून. त्यापैकी प्रल्हाद हा सर्वात धाकटा होता. सर्वात धाकटा पुत्र कोण? प्रल्हाद. परंतु गुणाच्या बाबतीत सर्वात श्रेष्ठ आणि तो कसा होता म्हणे, संत सेवक होता. पुत्र असावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आहे की नाही? असं म्हणतात ना, आपण हे ऐकल्यानंतर असं वाटतं की गुंड कसा असावा हा, पण तुकाराम महाराज म्हणतात की असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे पुत्र असा असावा संत ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पाहिजे. पहा, कारण ज्या घरी असा पुत्र जन्माला येतो ते घर धन्य आहे. चाणक्य सांगतात की ज्या घरामध्ये दुष्ट पुत्र असतात ते संपूर्ण परिवार संपलं, म्हणजे ते परिवार पूर्ण नष्ट होऊन जातं म्हणे. दुष्ट पुत्र रूपवती भार्या, म्हणजे हे 2 लोक घरातले सर्वात मोठे शत्रू आहेत म्हणे. आणि कर्ज घेणारा बाप. समजलं का? 3 गोष्टी सांगितल्या की दुष्ट पुत्र आणि सुंदर पत्नी आणि तिसरं सांगितलं की कर्ज घेणारा बाप, जो कर्ज बाजारी असतो की तो. हे 3 लोक संपूर्ण परिवार कुटुंब संपवतात म्हणे. म्हणून या 3 गोष्टी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी परिवार संपलंच म्हणायचं. म्हणून पुत्र जन्माला द्यावा, पण दुष्ट पुत्र कधी नको आहे. कारण दुष्ट पुत्र आला तर संपूर्ण कुटुंब उचलून टाकतो तो. दुष्ट पुत्र, रूपवती भार्या आणि कर्ज घेणारा बाप, शत्रू आहेत म्हणे घराचे. तर या शत्रूपासून आपण सावध राहायला पाहिजे. भयानक शत्रू आहे ते. तर म्हटलं तर की म्हणे प्रल्हाद सदाचारी होता, सद्गुणी होता, संत सेवक होता. आणि कसा होता म्हणे तो, ब्राह्मणेशील संपन्न सत्यसंधो जितेंद्रिय आत्मवस्य भूतम नामेकम प्रियशु सुहृदम. तो ब्राह्मण भक्त होता म्हणे आणि सदाचारी होता. त्याचबरोबर सत्य प्रतिज्ञ, जितेंद्रिय. जितेंद्रिय म्हणजे त्याच्या सर्व इंद्रियांवरती त्याचं नियंत्रण होतं. तो स्वैराचारी नव्हता. सैराट होतो ना, सैराट की त्याने मुखाट्याने आपल्या इंद्रियांना सोडलेलं नव्हतं. जेवढं आवश्यक आहे तेवढं. जसं संकट पाहिलं की कासव काय करतो, आपल्या सर्व इंद्रियांना आतमध्ये ओढून घेतो. त्या पद्धतीने भगवत भक्त काय करतात की इथं काहीतरी धोका असलं तर आपल्या इंद्रियांना आतमध्ये ओढून घेतात. कुर्म अंगानी सर्वस्व है ना, म्हणजे तो काय करतो, त्या कुर्म म्हणजे कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना नियंत्रण ठेवतो. तसे प्रल्हाद महाराजांचे गुण होते. सदाचारी होते, सत्य प्रतिज्ञ होते, नेहमी सत्य बोलणार, कधी खोटं बोलणार नाही. मग आपल्याला काय वाटतं सत्य म्हणजे काय? आपल्याला वाटतं हाय सत्य सण, त्याला सत्यशास्त्रामध्ये म्हटलेलं नाहीये. केवळ भगवंताविषयी बोलणं त्याला खरं वास्तविक सत्य म्हटलेलं आहे. सत्यम विधातुम निजवृत्त्य भाषितुम. भगवंताचं एक नाव आहे सत्य. मग खरं सत्य काय? भगवंताविषयी बोलणंच हे सत्य आहे. मग बाकी जेवढाही आपण संसारिक गोष्टी बोलतो ते सगळे कसे आहेत खरं सांगा बरं? असत्य आहे. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण विचार केला म्हणजे आज किती मी खोटं बोललो, तर एवढं आपल्याला कळेल की जेवढं मी बोललो ते सगळं खोटंच होतं. कोणी या जगामध्ये खरं बोलत नाही. मला तर आता पाहण्यात दिसलेलं नाहीये. जेवढी लोक आहेत त्या जगामध्ये आहे की नाही, सगळे काय बोलतात? खोटंच. आता समजा इकडून जायला लागलं कोणीतरी आणि कोणीतरी पाहुणे दिसले, अहो तुमच्याकडेच येतो तो म्हणणार. आता जायचं असतं तरी ह्याला तरी कुठेतरी जायचं असतं. अचानक पाहुणा दिसला म्हणजे अहो मी तुमच्याकडेच येणार होतो. मग या पाहुण्याला काय वाटतं, अरे किती माझ्या प्रती स्नेह आहे, माझ्याकडे येणार होतस का? तसं काय त्याचा उद्देश नसतं, त्याचं काम असतं दुसरंच. आणि जाताना तुम्ही वाटेत दिसला म्हणून तो काय म्हणतो, तुमच्याकडेच येणार होतो. मग त्यांच्याकडे भेटू, हा थोडं काम आहे परत एक काम करून येतो म्हणणार. असं आहे जगत. या जगामध्ये कोणी खरं बोलत नाही. म्हणून म्हटलं की सत्याचा आश्रय घ्यायचा असेल कलियुगामध्ये तर भगवं नामाचा आश्रय घ्या, भगवंतांचा आश्रय घ्या. कारण भगवंत सत्य आहे. भगवंत कोण आहेत? सत्य आहे. त्यांच्याविषयी चर्चा करणं, त्यांच्याविषयी बोलणं मग खरा म्हणायचं तो सत्य प्रतिज्ञा आहे.
मग ही गुणवत्ता कोणामध्ये होती? प्रल्हाद महाराजांमध्ये होती. आणि त्याशिवाय म्हणे प्रल्हाद महाराजांमध्ये अशी अनेक गुणांचं वर्णन केलेलं आहे. म्हणे तो श्रेष्ठांपुढे सेवकाप्रमाणे नतमस्तक होत होता. हे सर्वात महत्वाचं गुण आहे. आपण किती मोठं झालो, किती सिनियर झालो, तरी आपल्या पूर्वी काही भक्त असतात किंवा आपल्या अगोदरचे काही लोक असतात जे वयस्कर असतात, त्यांनी उन्हाळे पावसाळा पाहिलेले असतात. त्यांना जर का आपण अनादर केलो, आपल्यामध्ये जेवढे सद्गुण ते सगळे निघून जातात. म्हणून आपण आपली स्थिती कधी विसरायची नाही. किती मोठं कार्य केलं तरी जो जास्त सदा सद्गुणी असतो तो नेहमी झुकत असतो. बघा, ज्या वृक्षाला, ज्या आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागतात, फळं लागतात, ज्या वृक्षाला भरपूर फळं लागतात, तो झाड कसा असतो? झुकलेला असतो. मग जो सदा सर्वात जास्त सद्गुणी व्यक्ती असतो तो नेहमी काय करतो? झुकून राहतो. हरे कृष्ण प्रभूजी असं म्हणून राहतो. असं ताटात राहत नाही, मला मी 15 वर्षाचा इस्कॉनचा भक्त आहे, तुम्ही मला काय शिकवताय असं कधी म्हणत नाही. तुम्ही काय मला सांगताय? तो नेहमी कसा असतो? नम्र असतो. आपले आचार्य जेवढे जेवढे आचार्य, एवढे महान आचार्य. मला एक प्रसंग आठवतो. आपले प्रिय गुरुदेव परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, त्यांची व्यास पूजा चालू होती. हजाराच्या संख्येने त्यांचे शिष्य त्यांचं गुणगान गात होते. अद्भुत ते दृश्य होतं. व्यासासनावरती बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या राज्यातून, प्रांतातून, देशातून त्यांचे शिष्य होऊन त्यांचं गुणगान गात होते. आणि महाराज येत होते तिकडे. आणि येताना महाराजांनी ते सर्व भक्त समूह पाहिलं आणि तिथेच त्यांनी सर्व भक्तांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. असे हे आमचे प्रिय गुरुदेव लोकनाथ स्वामी महाराज आहेत. एवढे महान असूनही कधीही त्यांनी आपला असा नाही दाखवला की मी श्रेष्ठ आचार्य, मी गुरु आहे. अगदी लहानातल्या लहान भक्ताला पण लक्षात ठेवतात. त्याची त्यांनी केलेली सेवा जाणीव ठेवतात. त्यांनी आपल्या या इस्कॉन मध्ये मदत केली. हरे कृष्ण म्हणतोय हा, अशी सद्गुणी सदाची, म्हणून त्यांचं एवढं गुणगान केलं जातं. मग मोठेपण आहे सर, मग त्याच्या अंगी फार त्याला यातना कठीण. अहंकार बाळगून कधी जीवन चांगलं जगता येत नाही. सोडा त्याला, सोडा तुम्ही त्याला. तेच तर जीवनातली सर्वात मोठी समस्या आहे. काही चांगलं कार्य करू देत नाही. कोणतेही कार्य करायचं असेल तर तो अहंकार मध्ये येतो. स्वतःची प्रगती करू देत नाही आणि इतरांची पण प्रगती करू देत नाहीये. स्वतःही तो प्रगती, इतरांची पण प्रगती करू देत नाही. असे अहंकार आहे. पण प्रल्हाद महाराज अहंकार रहित होते, नम्र होते, नेहमी इतरांना आदर देण्यासाठी तत्पर असायचे. हे सर्व तर त्याच्यामध्ये सद्गुण होते. आणि काय काय म्हणतात पहा, खरेच ऐकलं पाहिजे बरं का. संपूर्ण भागवत आपण जे आता कथा श्रवण करणारी नसीब भगवंताची, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आजचा आहे. जितका अधिक आपण प्रल्हाद महाराजांविषयी ऐकू तितका अधिक नरसिंहदेव भगवान आपल्यावरती प्रसन्न होतील. बोलो नरसिंहदेव भगवान की. भगवंत भक्त की माझ्या भक्तांविषयी तुम्ही जितका अधिक गुणगान कराल तेवढं मला अधिक आवडतं. स्वाभाविकपणे हो. एखादे आई वडील त्यांचं लहान बालक तिथे खेळायला लागला आणि तुम्ही लहान बालकाला उचलला आणि त्याचं गुणगान करू लागला, आई वडील प्रसन्न होणार का नाही? होणार की नाही? माझ्या मुलाचे गुणगान करतात, माझ्या मुलाला जवळ घेत आहेत म्हणून त्यांना प्रसन्न. तद्वत हा आहे ना, भगवंत आपले माऊली आहे. विठाय माऊली, बोलो विठाय माऊली. संतांची सावली, आमची सावली माऊली आहे ती विठाई. म्हणून विठ्ठलाला माऊली म्हटलेले संत. माऊली म्हणजे आई आहे ती. मग ती आई आपल्या भक्तांचा अपमान होताना असं कसं सहन करेल? आणि भक्ताला कोणी त्रास दिला तर ती आई कशी काय सहन करेल? आई म्हणाल चाल खाना करी मला लावा, पण माझ्या मुलाला काही बोलू नका, तो माझा मुलगा आहे. बरोबर आहे की नाही? शेजारणीने जर मुलाला काय बोललं तर ती काय म्हणेल, तुला दाखवतेस मी, आहे ना. पण स्वतःला काही बोललं तिने तर म्हणेल की एक नाही 10 बोल, चालतंय मला, मी भागून घेते. पण माझ्या मुलाचा तुम्ही जर अपमान केला तर मी सहन करणार नाही. तसं नरसिंहदेव भगवान आहेत. मग कोणी प्रल्हादाचा अपमान केला तर नरसिंह भगवंताला सहन होणार नाही, है ना. असे सद्गुण सदाचारी जे प्रल्हाद महाराज आहेत त्यांच्या गुणांचं वर्णन करत असताना म्हणतात की ते कसे आहेत म्हणे, नतमस्तक होत असतात. गरिबांच्या पित्याप्रमाणे स्नेह करीत, गरिबांवर माफ करा, गरिबांवर पित्याप्रमाणे स्नेह करीत असत. जे गरीब लोक आहेत, धनहीन आहेत,
त्यांना असं वाटतच की आमचे पिता झाले की काय. आणि त्याच बरोबर त्यांनी बघा इथं वर्णन आहे, विद्या धन सौंदर्य आणि कुलनीता यांनी संपन्न असूनही गर्व आणि उद्धटपणा त्याला शिवला नाही. एवढं सोपं नाही गोष्ट. कोणाकडे तर धन असलो तो किती घमंडीने चालतो समाजामध्ये, चालतो की नाही माऊली, खरं सांगा. आणि या गल्लीत समजा आमचं निलेश प्रभूंचं घर सोडलं तर, आणि गल्लीत जर एखादा जर श्रीमंत व्यक्ती असला असं ताटत चालणार नाही, नाही 4-4 गाड्या असल्या तर की नाही घमंडीने चालते कधी, चाल पण वर कशी असते है ना. म्हणे विद्याधर, आणि विद्याधर असेल तर है ना, असतं तर काही काही विद्याचं गौरव असतो त्यांना, आणि काही काहींना सौंदर्य असते. म्हणजे त्यांना इतरांचं सौंदर्य दिसत नाही, इतर काही सुंदर आहे पण त्यांचं सौंदर्य दिसत नाही. म्हणे आणि कुलीनता, कुलीनता म्हणजे मोठ्या कुळात जन्म घेतलेले. हे काय, ही खालच्या दर्जाची लोक आहेत, खालच्या समाजाची लोक आहेत, यांच्याकडे कुठं जायचं, ही कुलीनता म्हणतात. पण इथं भगवत भक्तीमध्ये ते काही चालत नाही. प्रल्हाद महाराज दैत्यांवरती पण तेवढंच प्रेम करायचे आणि असुरांवरती पण तेवढंच प्रेम करायचे. त्यांच्यामध्ये कधी भेदभाव बुद्धी नव्हती. जे भेद करतात ते संकुचित वृत्तीचे असतात. अहम निज परो वेती गणना लघु चेतसा, म्हणे हे माझे आहेत ते तुझे आहेत आणि या समाजाचे त्या समाजाचे, असं जे वृत्ती ठेवतात त्यांना म्हटलेलं आहे की ते अत्यंत काय आहे ते म्हणे गणना लघु चेतसा, त्यांची गणना लघु चेतसा, अत्यंत लघु चेतन असणारी निम्न स्तराची बुद्धी असणारी लोकांशी गणना केली जाते. अशी ही त्या लोकांची वृत्ती असते. पण प्रल्हाद महाराजांची वृत्ती तशी नव्हती. प्रल्हाद महाराजांना सगळी समानच आहे. म्हणून या हरे कृष्ण संस्थेमध्ये कुठल्या जातीपातीचा भेदभाव केला जात नाही है ना. इकडे सर्व प्रकारची जातीची लोक आहेत, कारण ते सगळे आमचेच आहेत. अशी शिकवण आम्हाला श्रील प्रभुपादांनी दिलेली आहे आणि ती शिकवण परंपरेने आम्हाला आमचे प्रिय गुरुदेव लोकनाथ महाराजांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही कुठल्या जातीपातीचा भेद करत नाही. या इस्कॉनमध्ये सगळ्या जातीचे लोक आहेत, सगळे एकत्रित काय करतात माहिती काय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणा म्हटले कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम भेद आहे का, आहे काय, आणि सर्व जातीपातीचे लोक इथे एकत्र येऊन भगवत नामाचं कीर्तन करतात आणि आनंदाने करतात. करत आहोत की नाही माऊली, तर आपण आनंदाने मोठ्याने करायचं. हो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 ओ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण
महाराजांमध्ये होते ते कधी कोणाचाही भेदभाव करत नव्हते. कारण भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे भेदभावना नाही. हे तर सर्व शरीराला धरून आहे. आत्म्या कुठल्या जातीचा आहे, आत्म्याला विचारायला लागणार आता, है ना, है ना. तर आत्मा एकच जातीचा आहे, तो हरे कृष्णवाल्यांचा आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण हरे कृष्ण म्हणजे भगवंत आहेत, है ना. तर आणखीन म्हणजे काही गुण आहेत प्रल्हादरामाजीमध्ये. तर आपण आता ह्याच्यावरती सांगायचं म्हटलं तर संपूर्ण ही कथाच त्याच्यावरती होईल, प्रल्हाद महाराजांच्या सद्गुणावरती. हे राजन, जसे भगवंताचे गुण अनंत आहेत तसेच प्रल्हादामध्येही होते. महात्मे त्याने ची सभा भरते. तर माफ करा, महात्मे लोक नेहमी त्यांचे वर्णन करून अनुकरण करीत असले तरी सुद्धा ते अजूनही संपलेले नाहीत. बघा, विचार करा, जसं भगवंतामध्ये अनंत सद्गुण आहेत तसं प्रल्हादांमध्ये अनंत सद्गुण आहेत म्हणे. पण या कलियुगामध्ये माझ्यासारख्या जीवनामध्ये एवढे दुर्गुण आहेत की विचारू नका. कारण हे जे कलियुग आहे ना, हे दुर्गुणाचं सागर आहे. कलेर दोष निधे राजन. कलियुग कसला आहे, कोणतं सागर आहे? कलेर दोष निधे राजन. दोषांचा सागर आहे. जिकडं तिकडं दोषच दोष आहे, है ना. अगदी बघा, घराला घर पण राहिलं नाही का? कारण एकमेकांमध्ये आपण दोषच पाहत असतो. हा तसा आहे, असा आहे, ही अशी आहे, ती तशीच आहे, हा असंच बोलतो, असंच चालतो. आता काय मग कसं चालायचं? तुमच्या पद्धतीने चालायचं काय, है ना. नुसतं कोणाकडे बघितलं जरी लोक म्हणतात, बघा कसं बघतोय हा, आता कसं बघायचं सांग. हे असंच आहे. काही थोडंफार आपण आपल्या पद्धतीने चालू लागलो की शेजारी नावं ठेवतात. दोष दृष्टी, दोष दर्शन लगेच होतं. एवढं सगळं चांगलं कार्य केलं, ते कार्य कधी त्याला दिसत नाही. एका शाळेमध्ये एका शिक्षकाने सांगितलं विद्यार्थ्यांना की काय करा, तुम्ही एक चित्र बनवून आणा म्हणे. मग सर्व विद्यार्थी चित्र बनवून शाळेमध्ये घेऊन आले. मग सरांनी ते चित्र पाहिलं आणि त्यातलं एक चित्र निवडला. म्हणलं की मी खूप चांगलं चित्र काढलेलं आहे. आणि ते चित्र तिने शाळेच्या वरांड्याच्या मध्ये जाऊन ठेवला. म्हणलं की प्रतिक्रिया काय आहे ते पाहूया. किती सुंदर चित्र रेखाडलेलं आहे. आणि त्याच्यावरती त्याने कागद, कोरा कागद ठेवला की ज्यांची जशी प्रतिक्रिया त्याने तिथं लिहावं तशी प्रतिक्रिया. मग प्रत्येक मुलगा येतो त्याने पाहत होता की चांगलं दिसतंय चित्र, पण इथं थोडं काहीतरी कमतात. मग त्याने ते पण लिहून काढलं. असं करता करता प्रत्येकाने एक एक चुका काढल्या. मग नंतर शिक्षकांनी ती प्रतिक्रिया पाहिली. म्हणलं की चांगलं सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मग शिक्षकांनी काय केलं की प्रार्थनेच्या वेळेस सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं. म्हणलं की विद्यार्थ्यांनो, तुमची तर प्रतिक्रिया खूप सुंदर होती, पण आता आमची प्रतिक्रिया ऐका. म्हणे ही अशी आहे की हे चित्र मी तुम्हा सर्वांना देतो, तुम्ही जसं आहे तसं मला काढून दाखवा. सगळे विद्यार्थी म्हणाले, राम राम शिक्षक, आम्हाला ते जमणार नाही. मग तुम्हाला ते चित्र जमत नाही, पण तुम्हाला नाव ठेवायला कसं काय जमतं, है ना. या जगामध्ये असं आहे की एखाद्याचं कार्य लोक काय काय चुकत ते बघणार. आता इथे इतकं सुंदर हे आहे, इथं पंडाला, इथं भगवंत म्हणा, तिकडे जागा का सोडली ती? तिथं काहीतरी मॅट घालायला पाहिजे होतं. तिथं मॅट पाहिजे. इथं असं इथं बसायला जागा नाही, इथं काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती. हे ठिकाण सत्संग म्हणजे कथेसाठी योग्य नाहीये. कुठंतरी कार्यालयामध्ये कथा घेतली पाहिजे होती. कुठंतरी अशा ठिकाणी कथा घ्या जेणेकरून सगळे लोक येतील. त्या ठिकाणी काही ना काही दोष, कारण हे कलियुग आहे ना, दोष दृश्य याच्यामध्ये जास्त आहे. दोष ज्या दिसतात म्हणून कलेर दोष निधे निधे राजन म्हटलेलं आहे. पण प्रल्हाद महाराज कोणामध्ये पण दोष बघत नव्हते, त्याला संपूर्ण दिसायचं. मला एक प्रसंग आठवतोय आमच्या प्रिय गुरु महाराजांचं. आम्ही सगळे भक्तगण बसलेलो होतो. आता गुरुदेव हे म्हणताना आम्ही प्रत्येक गोष्टी कंप्लेंट वगैरे त्यांनाच करणार ना. मंदिरमध्ये काही समस्या आली, काही अडचण आली तर वडिलांना सांगणार ना. मग आमचे अध्यक्ष पूज्य गुरुजन त्यांनी काय केलं की आमच्या प्रिय गुरुदेवांना म्हणाले, गुरु महाराज सगळं मंदिरामध्ये व्यवस्थित चालू आहे, पण हा भक्त हा जो भक्त आहे तुमचा शिष्य जो आहे, हा कधी मंगल आरतीला उठत नाही, हा कधी मंगल आरतीला येत नाही. राजभोगचं प्रसाद मात्र भरपूर खातो, कारण त्या ठिकाणी भरपूर पदार्थ असतात, पंचपक्वान असतं.
ते खायला मात्र पुढं पुढं, सेवा सांगितलं तरी पाठी पाठीमाग, असा हा भक्त आहे. मग महाराज ऐकून घेतले आणि म्हणाले की हा जप करतो की नाही महाराज, आम्हाला तेही माहित नाही, काय करतो की नाही बघा, तुम्हाला काय करायचं याला, कारण आम्ही याला सांगून सांगून वैतागून गेलेलो आहे. आता ह्याचं तुम्ही सोक्ष मोक्ष काय ठरवायचं तुमचं तुम्ही ठरवा. महाराज 1-2 सेकंदासाठी शांत झाले आणि म्हणाले की त्या अध्यक्षांना म्हणाले, हरे कृष्ण म्हणतोय ना तो. मग ते म्हणाले, अध्यक्ष हरे कृष्ण म्हणतोय की गुरु महाराज. मग झालं की अजून काय पाहिजे म्हणे तुम्हाला. असे आमचे गुरु महाराज आहे. तेवढं सगळं दुर्गुण पाहून पण ते म्हणतात की तो हरे कृष्ण बोलतो की नाही, है ना. कालच परवा दिवशी आदरणीय आमचे उज्ज्वल कृष्ण प्रभू, खरं म्हणजे ते आसनावरती पाहिजे तुम्ही तिथे खाली पाहिजे. तर आम्ही बसलेलो होतो, गुरु महाराजची काही चर्चा चालू होती, काही आठवणी चालू होती प्रसादाला बसलेले असताना. तर गुरु महाराज बघा किती दयाळू किंवा किती करुणामय आहेत. हा प्रसंग परमपूज्य राधा रमण महाराजांनी सांगितलं. ज्यावेळेस ते पदयात्रेची, ऑल इंडिया पदयात्रा त्याचे इन्चार्ज होते, चालू त्यांच्याकडे ते अध्यक्षपद दिलेलं होतं. जसं आता सध्याला कोण आहेत आपल्या ऑल इंडिया पदयात्रेचे अध्यक्ष, हिज ग्रेस आचार्य प्रभू, है ना. तर त्या कालावधीमध्ये 1900 मला वाटतं ते 85 काहीतरी कालावधी, त्या कालावधीमध्ये ते होते अध्यक्ष परमपूज्य राधा रमण स्वामी महाराज. मग आपल्या महाराष्ट्रातून एक भक्त त्या ठिकाणी त्या पदयात्रेमध्ये जॉईन केला होता आणि तो होता ना, त्याला चटक आली तर मग तो काय करायचं, ज्या गावात जाईल त्या गावामध्ये थोडस घेऊन यायचा. आणि आता आपली थोडी शुद्धता असते इकडे, मग तो काय करायचं, पिऊन पिऊन सगळं. मग बाहेरचे लोक म्हणायचे तुमच्या हरे कृष्णामध्ये हे पण चालतं का. ह्यानी कम्प्लिटली भरपूर वैतागून गेले होते ते महाराज. महाराजांनी ठरवलं की हा महाराष्ट्रीयन भक्त आहे, आपल्याला ऐकत नाही, कारण महाराष्ट्र लोक सहसा ऐकत नाही, मोडीन पण वाकणार नाही, अशी ही त्यांची रीत आहे की नाही, है ना. काही झालं तरी मोडू, हा, पण कधी वाकणार नाही. तो महाराष्ट्र नव्हता तो म्हणला की ह्यानी किती सांगितलं तरी आपण काही ऐकायचं नाही. महाराज सांगून सांगून वैतागून गेले. म्हणजे की शेवटी एकच पर्याय, काय करायचं आता, महाराजांना याचं कंप्लेंट करायचं आणि सांगायचं असा असं भक्त तुम्ही महाराष्ट्रीयन इकडे पाठवलंय, पण तो मात्र संध्याकाळची वेळ झाली की आपलं पिऊन तैट होतो आणि इकडे तिकडे दंगा करतो, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर त्रास होतो. तर आता त्या काळात सांगायचं म्हणजे काही फोन नव्हतं, काय व्हॉट्सअप नव्हतं. हा महाराजांना व्हॉट्सअप केलं, मेल केलं, काय नव्हतं तेव्हा. लँडलाईन होतं, लँडलाईन ते मग फोन होते. मग एका गावात गेल्यानंतर त्याला ते फोन दिसलं. मग महाराजांनी डायरी काढली आणि बटन नंबर दाबला, महाराजांना कॉल केला आणि सांगितलं असा हा महाराष्ट्रीयन भक्त आहे, आमच्या सोबत येतोय, तो पिदाड कंपनी आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही, थोडस त्रास देतोय आम्हाला. महाराज 2 मिनिटासाठी शांत थांबले आणि म्हणाले, महाराज श्री म्हणजे त्यामध्ये प्रभू होते, राधारमण प्रभू होते. म्हणले राधारमण प्रभू ते ठीक आहे, आपण मला सगळं सांगितलेलं आहे. त्यांनी आपलं घरदार सोडून, महाराष्ट्र सोडून या माझ्या पदयात्रेचा आशय घेतलेला आहे, म्हणजेच माझाच आशय त्यांनी घेतलेला आहे. आणि आता जर मी त्याला सोडून दिलो तो कुठे जाणार. असं बोलल्यानंतर त्यांच्या हातातून ते फोन गळून पडलं. महाराज म्हणले की एवढी उदारता मी या संपूर्ण ब्रह्मांडात कधी पाहिलेली नाहीये. असे हे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आहेत, ते आजपर्यंत कोणाला कळालेले नाही. ज्यांना कळाले ते संपलेच म्हणायचं. आणि एवढे उदार त्याच्यामध्ये आहे, उदारता. मग ते राधारमण महाराजांचा फोन गळाला. एकही शब्द न बोलता ते पदयात्रा तसंच चालवली. हा भक्त तसंच नाटक करत होता, दारू पित होता, हे करत होता, दंगा करत होता. काही दिवसानंतर 1 महिना निघून गेला, दुसऱ्या महिन्यामध्ये परिवर्तन होत गेलं. एक दिवस अशी आली त्याच्यावरती की त्यांनी परमपूज्य लोकनाथ महाराजांकडून दीक्षा घेतल्याने सगळं काम सोडून दिलं. बोलो परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय. असे आहेत आमचे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज. ते कधी कोणामध्ये दुर्गुण पाहत नाही, सर्वांमध्ये सद्गुणच पाहतात. कधी कोणी त्यांना कंप्लेंट करायला की ते म्हणतात की तुझ्याकडे हेच सांगायचं होतं का, दुसरं काही सांगायचं होतं की नाही, दुसरं पण सांगितलं असतंस की ते सांग म्हणे मला. प्रल्हाद महाराज सारखे आमचे गुरु महाराज नाही का. तर असे हे प्रल्हादांचे गुण आहेत, असे गुणांनी भरलेले प्रल्हाद महाराज. जितकं त्यांच्याविषयी ऐकू तितकं आपल्याला भक्ती प्राप्त होईल.
सदाचारी अशी प्रल्हाद महाराज. तर त्यांच्याविषयी अजून एक श्लोक, खूप सुंदर श्लोक आहे पहा, की काय म्हणतात, आसीन पर्वटन शनशयान प्रतिब्रुवन नानून संदत एतानि गोविंद परिभितन. तर म्हणतात की भगवंतानी आपल्या मिट्टीत घेतले आहे म्हणे मला. प्रल्हाद महाराज भगवंताचं एवढं चिंतन करत होते, एवढं स्मरण करत होते, जणू काही भगवंत त्यांना दररोज मिठी मारतायत. काय ती मिठी असेल भगवंताची है ना. असे वाटत असल्यामुळे त्याला झोपण्यामध्ये पण, बसणे, खाणे, पिणे, चालणे, फिरणे, बोलणे या सर्व गोष्टीमध्ये एकच दिसायचं काय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते ना, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते वासुदेवाय. सततं कीर्तयन्तो मां यतत्यञ्च गुणव्रता. नित्यनियमाप्रमाणे भगवंताचं कीर्तन करण्याचे तल्लीन असणारे आणि भगवंताला सर्वत्र पाहणारे असे हे प्रल्हाद महाराज आहे. वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. म्हणलेले की असे महात्मा सुदुर्लभ असतात, त्यांना सर्वत्र वासुदेव भगवंत दिसतात आणि कोणीही त्यांना दिसतच नाही. कोणी दिसत नाही त्यांना. स्त्री पाहू दे, पुरुष पाहू दे, लहान पाहू दे, थोर पाहू दे, झाड पाहू दे, स्थिती पाहू दे, स्थळ आकाश पाहू दे, कुठेही काही पाहू दे, त्यांना कोण दिसणार, भगवंतच दिसणार. म्हणून नारदांना सर्वत्र नारायण दिसतात. म्हणून नारद मुनी काय करतात की नारायणचं गुणगान करतात. बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, ओ बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण. तर अशा पद्धतीने नारद मुनी आपली वीणा घेऊन भगवंताचं गुणगान करत असतात. सतत भगवंतांना सर्वत्र पाहत असतात. म्हणून भगवत भक्त नेहमीच सर्व दोषांपासून, या कालाच्या प्रभावापासून आणि या कलियुगाच्या दुर्गुणापासून नेहमी दूर असतात. का बरं? कारण त्यांच्याकडे भगवंत असतात. कृष्ण सूर्य सम माया हे अंधकार, जहा कृष्ण तहार नाहीये माया अधिकार. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी माया कशी काय येऊ शकते? तर म्हणतात की जसं सूर्य आहे, सूर्याकडे कधी अंधार जाऊ शकतो का हो? तद्वत भगवत भक्त सतत भगवंताचं चिंतन करत असतात. म्हणून माया त्यांना बघून दूर पळून जाते, ती जवळ येत नाही. म्हणून मायाला जर दूर पळवायचं असेल, त्याला दूर लोटायचं असेल तर काय करावं लागणार? सततम कीर्तयन्तो मां. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला, गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला, भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला, गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला. भगवत भक्त सर्व दोषापासून मुक्त असतात, कारण ते गोविंदाचं भजन करतात. एक प्रसंग मला आठवलं. सर्वश्रेष्ठ आचार्य ज्याला शंकराचार्य म्हटलं जातं, आजही त्यांचं गुणगान केलं जातं की नाही? शंकराचार्य. तर शंकराचार्य आपल्या एका शिष्याला पाहून म्हणतात,
अरे वेड्या ही भूती भीती हे वेद वगैरे वाचू नको, कारण मृत्यूच्या वेळी ते काय कामाला येणार नाही, काही कामाला येणार नाही. तुझे वेद पठण पाठण हे काही कामाला येणार नाही. म्हणून ते म्हणतात अरे वेड्या काय कर, कोणाचं भजन कर, भजे गोविंदम गोविंद भज मूढमती, संप्राप्ते सनहिते काले नवी नई रक्षती डुकरून करणे. म्हणे मृत्यूच्या वेळेस वेद पठण पाठण वाचन विचन काही कामाला येणार नाही. मृत्यूच्या वेळेस एकच तुझ्या कामाला येईल, म्हणजे गोविंदाचं भजन. भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला. ओ गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला, गोपीनाथ नंद दुलाला, गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला, गिरिधारी गोपीनाथ नंद दुलाला. गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला. सतत भगवंतांचं कीर्तन भगवंताचं स्मरण भगवंतांना वंदन करण्यामध्ये मग्न नसतात. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पाद सेवनं अर्चनं मंडनं दासं साख्यं आत्मनिवेदनं. या नवदा भक्तीमध्ये एवढे तल्लीन होतात. म्हणून भक्तीमध्ये एवढं तल्लीन व्हायचं, जसं बाहेरचे लोक म्हणतात नाही, आपल्या कामात एवढा व्यस्त राहा, एवढं व्यस्त राहा की बाकीचं काही तुम्हाला आठवलं नाही पाहिजे. मग त्याचं एक स्लोगन आहे, कामात व्यस्त तर जीवन मस्त. पण आम्ही म्हणतो तुम्ही कामात व्यस्त तर त्रासामध्ये त्रस्त. जो भगवंताच्या भजनामध्ये व्यस्त तर तो मस्त आहे की नाही? कामात कितीही मस्त राहावा पण त्रास काही सोडणार नाही. पण तो भगवंताच्या भजनामध्ये मस्त असतो है ना, तोच खरा आनंदी राहतो. तर भगवत भक्त अशा प्रकारे सर्वत्र त्यांना भगवंताचं दर्शन होतं. असं एकही ठिकाण एकही गोष्ट नाही की ज्यांना ते भगवंत दर्शन होत नाही. असे प्रल्हाद महाराजांचं मुख्य गुण आहे. बाकीचे सर्व गुण आहेत प्रल्हाद, सर्व सद्गुण आहेत. 26 गुण बघतात ना, हा ना, त्या 26 पेक्षा जास्त गुण प्रल्हाद महाराजांमध्ये होते. सद्गुण बघ का, दुर्गुण नाही. सर्व सद्गुणांची आधार होते प्रल्हाद महाराज. आणि त्याच्यामध्ये मुख्य गुण होतं ते सतत कृष्णाचं स्मरण करायचे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात भागवत मध्ये, एखादा व्यक्ती भौतिक किती सद्गुण असला, किती सदाचारी असला, पण जर का तो भगवत भक्त नसेल, त्याचे सर्व सद्गुण कसे आहेत, झिरो आहेत. आणि सगळे झिरो आहे, कारण त्यांनी गोविंदांचं भजन केलेलं नाहीये. गोविंद म्हणजे एक प्रमाणे आहे, म्हणून त्यांनी ते एकाला लावलं पाहिजे. म्हणजे जगामध्ये किती सुशिक्षित असला, किती सदाचारी असला, तर तो गोविंदाचं भजन करत नसेल, भगवंताला मानत नसेल, तर तो सद्गुणी असून तो दुर्गुणी व्यक्ती आहे असं शास्त्र सांगतं. म्हणून आपला पुत्र काही करत नसला, घरात बसून राहिला आणि हरिकृष्ण जप करत असत, मग देवाला मानायचं, पुत्र असावा ऐसा गुंडा याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोकी झेंडा होणार, कारण वास्तविक पुत्र त्यांनाच म्हटलेला आहे जे आपल्या आई वडिलांना पू नावाच्या नरकापासून वाचवतात. पुत्र आणि पुत्र एकाच ठिकाणावरून येतात, म्हणून त्यांना पुत्र म्हटलं जातं. त्यांनाच पुत्र म्हटलं जातं, ते आई वडिलांना पू नावाच्या नरकापासून वाचवतात. म्हणजे नरकापासून वाचवणारे पुत्र कोण आहेत म्हणे, जे भगवंताचं भजन करतात तेच पुत्र आहेत म्हणे. त्यांना खरं पुत्र बनण्याचा अधिकार आहे. आणि आई वडील पण त्यांनाच बनण्याचा अधिकार आहे जे आपल्या मुलांना कृष्ण भक्ती शिकवतात. अन्यथा म्हटलेलं आहे की तुम्ही आई वडील बनण्याचे अधिकारी नाही, बनूच नका म्हणे. मग संतती उत्पत्ती करूच नका, कारण तुमच्यामध्ये आणि पशुमध्ये काही अंतर राहिलेलं नाही. मनुष्य जर स्वतःला म्हणून घेत असाल तर काय करा, कृष्ण भक्ती करा, विठ्ठलाची भक्ती करा, पांडुरंगाची भक्ती करा, नारायणाची भक्ती करा, विष्णूची भक्ती करा. आम्ही म्हणत की केवळ कृष्णाचं कृष्णाचं कृष्णाचं, भगवंताचे जेवढे अवतार आहेत, नरसिंहाची भक्ती करा, भक्ती करा. हो तेवढं तर आहे, भक्ती करा. तर असे सद्गुण सदाचारी, त्यांच्यामध्ये एक महत्वाचा गुण होता की सतत ते
कृष्णाचं स्मरण करत होते. मग युधिष्ठिर महाराज आणखीन एक प्रश्न विचारतात. देवर्षे दिच्य संवेदकं तव श्रवतम यद आत्मजं श्रुतयाम पिता दानं साधवेयगम. युधिष्ठिर विचारले, हे नामस्मरण व्रत घेतलेल्या देवर्षी आम्ही आता हे जाणून घेऊ इच्छितो की पिता असून सुद्धा हिरण्यकशिपूने अशा शुद्ध हृदय महात्मा पुत्राशी द्रोह का केला. समजलं ना? म्हणजे की पुत्र एवढा सद्गुणी आहे आणि त्याने काय केलं, त्याच्याशी द्रोह केला. का द्रोह केला बरं? कारण काय असेल की हा आपल्या शत्रूच्या पक्षामध्ये आहे, आपल्या शत्रूच्या पक्षामध्ये एवढं समजलं म्हणून त्याने त्यांचं काय केला, द्रोह केला. पहा, प्रसंग असा आहे, या हिरण्यकशिपूने काय केलं की माझा पुत्र हा प्रल्हाद अत्यंत बुद्धिमान आहे, तर त्याच्या शिक्षणाला सुरुवात केली. प्रल्हादाला पाठवलं, कुठे जा, शाळेला जा, तिथं चांगलं शिकून ये आणि माझ्यासारखा राजकर्मी किंवा असुर बन, है ना. आणि त्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलं, हिरण्यकशिपूनी दोन शुक्राचार्याच्या दोन पुत्रांना नियुक्त केली. एकाचं नाव आहे षंड आणि दुसऱ्याचं नाव आहे अमर. या दोघांना म्हणजे गेला चांगलं प्रशिक्षण द्या. कसं प्रशिक्षण द्या? हा कशा प्रकारे एक नंबरचा आसूर बनेल, है ना. श्रीला प्रभुपाद म्हणतात की अलीकडची शिक्षण प्रणाली म्हणजे आसूर बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र चालू आहे सगळीकडे. दया, क्षमा, शांती, सहनशील, प्रामाणिकपणा या सर्व सगुण वेल एज्युकेशन म्हणतात ना त्याला, ते सर्व काही नाहीस झालेल्या अलीकडच्या शिक्षण प्रणालीमध्ये. जाऊ तुम्ही कुठल्याही मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये. मी एक मोबाईल मध्ये रील्स पाहताना की IIT जी मुंबई आहे त्या ठिकाणी मुलं मुली येऊन बाहेर ओपनली उघड्या नागरावरती नाचतात. आता त्यांनी ते आता जी होळी झाली नाही काय, रंगपंचमीचा उत्सव, IIT स्टुडंट अत्यंत बुद्धिमान समजलं जातं त्यांना. ती मुलं मुली उघड्या नागडं होऊन त्या IIT कॉलेजच्या कॅम्पस मध्ये येऊन नाचते. काय त्यांना सद्गुण, काय त्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे सांगा. मग हिरण्यकशिपूने सांगितलं की ह्यांना आसूर बनवा म्हणून षंड आणि अमरकाची निवड केली. मग षंड आणि अमर काय करवले, प्रल्हादाला शिकवण देत होते. साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करून कशा प्रकारे तुला एक नंबरचा गुंडा बनता येईल, म्हणजे हिरण्यकशिपू दुसरा बनता येईल. पण प्रल्हाद महाराज आईच्या गर्भात असताना त्यांनी भगवत भक्ती शिकलेले होते आणि तिथूनच त्यांनी भागवताचे श्रवण करून आले होते, म्हणून त्यांच्याकडे हे काही ज्ञान टिकलं नाही. चालू होतं प्रशिक्षण त्यांचं. एके दिवशी काय झालं पहा. एकदा असुर राटम पुत्रमंकरोपयं पांडवः प्रपंचे कत्यातम वत्स्य मनते साधु यद भावना. युधिष्ठिर हिरण्यकशिपूने एके दिवशी आपल्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले होतं ना, आपण मुलाला शाळेला पाठवतो, मुलगा शाळेत जाऊन आल्यानंतर मग आई किंवा वडील त्याला मांडीवरती बसवतात, म्हणतात की बाळा शाळेत काय शिकलायस ते मला सांग. त्या पद्धतीने हिरण्यकशिपूने काय केलं की आपला प्रिय पुत्र प्रल्हाद याला तर मी पाठवलं होतं शाळेत शिकून झालं तर काय शिकलं त्यांना ऐकून घ्यायचं होतं. मांडीवरती बसवलं आणि विचारलं, तुझ्या गुरुजनाकडून सर्वात जे चांगलं शिकलायस ते मला सांग, असं प्रल्हादाला सांगितलं. मग प्रल्हाद महाराज बोलू लागले. प्रल्हाद उवाच तत्साधु मन्ये, सर्वांनी म्हणा तत्साधु मन्ये असुरवर्य देहिना सदा समुद्विग्न धियाम असद्ग्राह हित्मात्मपातं ग्रहमन्दकोपं वनं गतोया हरिमाशीत. काय श्लोक आहे, काय वर्णन केलं त्यांनी. आसुराच्या शाळेमध्ये जाऊन आलेले प्रल्हाद महाराज आणि त्यांचे वडील आसुराचे राजा. पहिला काय म्हणतात, तत्साधु मन्ये, म्हणे मी आपल्याला पहिला प्रणाम करतो. वडिलांना पहिला प्रणाम करायचं असतं. अलीकडची मुलं हाय हॅलो म्हणतात, बाबा गेला का, आला का, उठला का, बसला का.
पण प्रथम पुत्राचं कर्तव्य आहे की आई वडिलांचं चरण स्पर्श करणं. मग प्रल्हाद म्हणजे तत्साधू म्हणणे, हे पिताश्री आपण सर्व असुरामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. असं आपण गुरु जन्मतो ना, गुरुवर्य, तसं म्हणतात की तत्साधू म्हणणे असुरवर्य, तुम्ही असुरांचे राजा आहात देईनाम. आणि पण एक प्रॉब्लेम आहे म्हणे, आता संपले. प्रॉब्लेम आहे म्हणजे काहीतरी घोटाळा आहे ना. तुम्ही खूप गुणगान केलं काय व्यक्तीचं, म्हणलं की सगळं ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. तो एक काय प्रॉब्लेम ते सांगू दे, बाकी सगळे राहू दे. तसं हिरण्यकशिपूचं झालं त्या ठिकाणी. तर प्रल्हाद म्हणाले सदा समुद्विग्न दियाम असद्ग्रात, आपण असुरांचे राजा आहात, पण म्हणे आपण नेहमी उद्विग्न असता. एवढं मोठं राज्य आहे, इतकी आपल्याला शक्ती प्राप्त झालेली तपस्या करून, आणि एवढे सर्व लोक जनता तुमच्या नियंत्रणाखाली राहते, पण एवढं सर्व असून तुम्ही सुखी समाधानीने राहिलं पाहिजे ना. सदा समुद्विग्न दियाम असद्ग्रात. या जगामध्ये असंच आहे ना, लोक मोठमोठे आहेत, कोणी आहे खासदार, कोणी आहे आमदार. आम्ही गेलेलो आहे अशा खासदार आमदारकडे, आणि ती लोक आमच्याकडे डोकं फोडतात, प्रभूजी प्रभूजी. म्हणलं काय काय, अहो एवढं सगळं आहे पण मनामध्ये संतुष्टी नाही, काही नाही. एवढं सगळं आहे आमच्याकडे, काहीतरी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, आम्ही सुखी राहू, समाधानी राहू. एवढं सगळं असून त्यांची बोंबाबोंब आहे, काही सुख नाही तिथे. किती संपत्ती असो, किती पद प्रतिष्ठा मिळू दे, पण लोक सुखी नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही राम राम ठोकले त्या सर्व गोष्टींना. म्हणलं आता तिकडे जायचं नको, कारण इथं हरे कृष्णामध्ये आनंदच आनंद आहे. तर प्रल्हाद महाराज म्हणत आहेत, म्हणे तुम्ही सतत उद्विग्न असता. काय म्हणे मग राज्याला घेऊन एवढं मत, तुमच्याकडे संपत्ती प्रतिष्ठा आहे, सर्व काही घेऊन काय उपयोग. सदा जर तुम्ही उद्विग्न असाल, सदा उद्विग्न आहात आणि असत ग्रहात, कोणत्या ग्रहामध्ये पडला तुम्ही, असत ग्रहात येतो. आणि जर तुमचं कल्याण करायचं असेल, तुम्हाला वाटतं की माझं काहीतरी भलं व्हावं, तर काय करा म्हणे, इत्वात्मपातम ग्रहमंद कूपम वनम गतो यत अरिमाशेत. मग हिरण्यकशिपूचं तळ पायचं आग आहे ते मस्तकाला जाऊन भिडलं. काय पोरग म्हणे, कसा निघाला हा. काय म्हणतोय की तुम्ही काय करा, घरदार सोडा, हे अंधकूप, हे विहीर सोडा. हे भौतिक जगामध्ये अंधकूप म्हणजे एका विहिरीप्रमाणे आहे, ज्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक पडलेले आहेत आणि काय करत, त्रस्तग्रस्त आहेत. म्हणजे हित करून घ्यायचं असतं तर वनम गतो यत हरिमाशे येते. ठीक आहे प्रल्हादा, वनम म्हणलं असतं तरी स्वीकार केलं असतं. वनामध्ये जाऊन कोणाचा आश्रय घ्यायला सांगतोस तुम्हाला, वनम गतो यत हरिमाशे येतात. कोणाचा आश्रय घ्यायचं म्हणे, हरींचा आश्रय घ्यायचा आहे. आता याचं डोकं फिरलं, आता माझी सटकली, असं म्हणला हिरण्यकशिपू. आता मी कोणाचं ऐकणार नाही, कारण तू माझ्या शत्रूचं नाव घेतलास. शत्रूचं नाव काढायचं नाही, तू माझ्या शत्रूचं नाव घेतलास आणि त्याला मी शरण जाऊ, हे माझ्याकडून शक्य नाही. मी त्याला शरण जाणार नाही. पण आता ही भेट प्रथम होती हो, म्हणून हिरण्यकशिपू म्हणाले, थोडं कसं बसते, स्वतःला आवरले. असे प्रल्हादांचे उपदेश होते हिरण्यकशिपूंना, पण हिरण्यकशिपूंना ते काही पटत नव्हते. मग हिरण्यकशिपूंनी काय केलं माहितीये का, त्या 2 षंडांनी अमरकाला शिक्षकांना बोलवलं, यार इकडे. कशासाठी, तुम्हाला एवढा पगार देऊन मी ठेवलेला आहे, माझ्या मुलाला मी तुम्हाला असुर बनण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी सांगितलं, पण तुम्ही तर त्याला हरे कृष्णवाले बनवून टाकला. मग षंडाने अमर म्हणाले, स्वामी 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 स्वामी, हे आम्ही काही केलं नाही बरं का, आम्हाला माहित नाही हरे कृष्णवाले कुठून येतात, कसे येतात आणि हरे कृष्ण शिकून जातात आणि भक्त बनवतात. आम्ही कुठं माहित नाही मला कुठून येतात, पण आम्ही काही शिकवलं नाही याला. आम्ही हे शिकवलंय की हा 1 नंबरचा असुर कसा बनेल. पण म्हणे एकदा आम्हाला चान्स द्या, आम्ही बघतोच कोण हळू तिथे येते का हरे कृष्णवाले, कोण तिथं मधूनच येऊन याला प्रचार करून जातं का. मग हिरण्यकशिपू म्हणाले, ठीक आहे, चुका केल्यानंतर एकदा माफी करायचं असतं, माफ करायचं असतं. मग हिरण्यकशिपू काय म्हणाले, असू दे, घेऊन जावा तुम्ही याला, पण याद रखो अगली बार जब आओगे तो
मुझे प्रल्हाद अच्छा सा असुर बन एकदम बना है पक्का ऐसा होना चाहिए, असं झालं एक नंबरचा असुर झालेला आहे, माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतो असा झाला पाहिजे. पण आश्चर्य, हे हिरे चंडाने अमर्ग गेले आणि प्रल्हादाला ओढले. अरे प्रल्हादा, त्या गोष्टी तू कुठून शिकलास? मग प्रल्हाद म्हणाले, मलाच माहित नाही मी कुठून शिकलो. मला वाटतं की प्रल्हाद महाराज म्हणाले, सो परवित्यम सदग्राहम पुंसम यन्माया कृतम विमोहितम दितम दृष्टम तस्मै भगवते नमः. ज्यांच्या मायेमुळे, ज्यांची माया आहे, भगवंताची माया आहे की नाही, किती भ्रमित केलेलं आहे बघा ना. आपण भ्रमित अवस्थेत आहे, जगामध्ये जेवढी लोक आहेत भ्रमित असतात. आपल्याला काय वाटतं, हे माझे, हे असे आहेत, तसे माझं घर आहे. काही कोणाचं काही नाही, तर कोणी कोणाचं नाही जगामध्ये, कोणी कोणाचं नाही. जेवढं काम आहे तेवढं प्रत तुमच्याकडे आहे, येऊन ठेवा तुम्ही. काम संपलं तर प्रभूजी पण गेले, सत्संग गेलं, सगळं गेलं, कोण जवळ राहत नाही, कोणी कोणाचं नाही या जगामध्ये. जेवढं काम आहे तेवढंच आहे. कामापुरती मामा, ताकापुरती आजीबाई या जगामध्ये शिरीत आहे. जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तेव्हा म्हणणार कामापुरती आजीबाई, आजीबाई तुम्ही आमची आजीबाई. आणि त्यांचं काम संपलं, तुम्ही त्यांच्या विरुद्ध आडवा आला, मग ते तुम्हाला आडवं करतात, म्हणतात की तुम्ही दूर राहा, आम्ही दूर राहतो. है ना, स्वार्थी आहे ते जगामध्ये प्रत्येक जण. आपलं कोणी नाहीये, खरं आपलं कोणीच नाही जगामध्ये, केवळ आपले भगवंत आहेत. तर प्रल्हाद महाराज म्हणतात, काय म्हणतात बघा, ज्यांच्या मायेमुळे ज्या माणसाची बुद्धी मोहग्रस्त झालेली आहे, भगवंतांच्या मायेमुळे सगळे जीव भ्रमित झालेले, मोहग्रस्त झाले, त्यांचाच मी तो कोणाचा खोटा दुराग्रह झालेला दिसतो. त्या मायापती भगवंतांना मी नमस्कार करतो. म्हणजे तुम्ही ज्या मायेने भ्रमित केलं त्यांचाच मी आहे म्हणे. त्यांनीच मला हे काय केलं, ही प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्यापासून मला सर्व आलेलं आहे. ते म्हणतात की ते भगवान जेव्हा कृपा करतात तेव्हा माणसाची पशुबुद्धी नष्ट होते. म्हणजे ही अनुग्रह, ही कृपा कोणाची झाली, भगवंताची ज्यावेळेस कृपा होते का जीवावरती, तो भक्त बनतो. भगवंताची कृपा झाल्याशिवाय कोणी भक्त बनत नाही. या ठिकाणी प्रल्हाद महाराज स्पष्ट करतात, म्हणे माझ्यावरती कोणाची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, म्हणून मी भक्त झालो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यावरती त्या विठ्ठलाची कृपा झाली म्हणून मी तुकाराम महाराज झालो. जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत भक्त बनता येत नाही. म्हणून म्हणतो ना आपण की ज्याच्यावरती होते देवाची कृपा तर तो विशेष भक्ती करू लागतो. अशा पद्धतीने प्रल्हाद महाराज काय करतात की ते षंड अमर्काला सांगतात. षंड अमर्क ठरवतात की आता आपण काय करायचं, त्याला चांगलंच शिकवण द्यायचं. पण या ठिकाणी शाळेमध्ये आल्यानंतर प्रल्हाद महाराज काय करतात की त्यांच्या सोबती जे असतात ना वर्गमित्र, त्या वर्गमित्रां क्लास सत्संग त्यांचा वर्ग झाल्यानंतर त्या वर्गमित्रांना भगवत भक्तीचं शिकवण देतात. आणि सर्व वर्गमित्रांना घेऊन मधल्या सुट्टीमध्ये कीर्तन करू लागतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम, राम हरे हरे. ओ हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा
आणि भगवंत नामाचं कीर्तन करत होते. आणि ते कीर्तन करताना त्यांनी त्या आपल्या वर्गमित्रांना कृष्ण भावनेचा उपदेश केलं. आणि त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, कौमारो आचर प्राज्ञा धर्मान भागवतानियः दुर्लभम मानुषम जन्मम तदप्यम ध्रुवम अर्थदम. हे मित्रांनो, तुम्ही हे जीवन वाया घालवू नका. भगवंतानी तुम्हाला हे जे जीवन दिलेले ते भगवत भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. आणि ही भगवत भक्ती वयाच्या 5व्या वर्षापासून आपण केलं पाहिजे. कौमारो आचर प्राज्ञा. कोण जर तरुण मुलगा जर मुलगी भक्ती करत नसेल तर आजूबाजूची लोक आणि घरातली म्हणतात ही बाई भक्ती करण्याची नाही. मग कधी भक्ती करायचं? ज्या वेळेस आपल्या शरीराचा कुळकुळ आपण म्हातार होऊ तेव्हा करायचं. है ना. मी एका गावात गेलो होतो, ध्यान करू का सर्वांनी. मी एका गावात गेलो होतो, त्या गावामध्ये एक आजीबाई होती आणि मी ग्रंथ वितरण करत होतो. तर ते ग्रंथ वितरण करत असेल त्या आजीबाईच्या जवळ बसलो. मी थकलेलो होतो. म्हटलं की आता उन्हात फिरलोय भरपूर. आणि त्या आजीबाईला म्हणलं की आजीबाई घरात पाणी आहे का, थोडं पाणी द्या मला. ते म्हणले बाळा लय थकलायस, ये म्हणे पाणी. पण दिलं पाणी, तरी मी पाणी पिलो. मी म्हणलं ही काय माझं काही ग्रंथ काही ही घेणार नाही. मग तिला म्हणलो की माझं ग्रंथ काही घेणार नाही, वाचणार सुद्धा नाही. म्हणजे आलोय तर आलोय हा म्हातारीकडे आजीबाईकडे, तर हिला थोडं भगवंताच्या 2 गोष्टी सांगून आपण पुढे जायचं. म्हणून मी म्हणालो की आजीबाई तुम्ही देवाचं नाव घ्या. मी म्हणलो हरे कृष्ण म्हणा. ती म्हणली आले कुठनं. माझं मला कळायचं मग झालं. अहो म्हणलं हरे कृष्ण म्हणा. ती म्हणाली आले कुठनं. अहो म्हणलं कृष्ण कृष्ण म्हणा. ती म्हणली कुठनं कुठनं. अहो म्हणलं मी हरे हरे म्हणा. आले आले म्हणाले. अरे बापरे म्हणलं खालची लाईन तरी व्यवस्थित म्हणाल ती म्हातारी. म्हणलं की हरे राम म्हणा. म्हणले आले यम. म्हणलं ही काय तुझं नाव सांगायला लागले मला. अहो म्हणलं हरे राम म्हणा. ती म्हणाली आले यम. अहो राहू दे म्हणलं तेवढं तर. तुमची बत्तीशी नाही आहे मला माहिती आहे. राम राम तरी म्हणा. ती म्हणली यम यम म्हणा लागली. ते माझं डोकं फिरलं. म्हणलं हे मंत्र कुठलं दिलं होतं मला प्रभुपादांनी, मी सगळं बदलून टाकलं. मी म्हटलं हरे हरे तरी म्हणा शेवटी. ती म्हणले आले आले. म्हणलं देवा रे देवा, आता कसं व्हायचं या म्हातारीचं. कारण ती बरोबर बोलली. आले कुठनं आले कुठनं 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 आले 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 यम आले यम 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 आले आले. कारण म्हातारपणी जर महामंत्र घ्यायचं म्हणलं तर मुखातून नाम निघणार नाही. मग यमराज येतात तिकडे, राम काही येणार नाही. की नाही. अशी ही कथा काय सांगायची यांची व्यथा. आम्ही म्हणलो आता कसं व्हायचं यांचं. आणि जर आपण तरुणपणी भक्ती करू लागलो तर लगेच लोक म्हणतात ही काय माळा करायची काय वेळ आहे का. माला नावाच्या कुठल्या तरी पोरगीला घेऊन फिर, पण माळा काय करू नकोस. आहे ना. ही काय वय आहे तुझं. भक्ती कधी करायचं. सगळं संपल्यानंतर, सगळं परिवार. पण या ठिकाणी प्रल्हाद महाराज म्हणतात की आपण वयाच्या 5व्या वर्षापासून हरे कृष्ण हरे राम करायचं, आणि जप करायचं, कीर्तन करायचं, भजन करायचं. म्हणजे हे मनुष्य जन्म दुर्लभ आहे, याला वाया घालवू नका. कारण पुन्हा कधी मिळणार नाही. एक तरी मनुष्य शरीर मिळणार नाही. त्या मनुष्य शरीरामध्ये हरे कृष्णवाल्यांचा संघ मिळणार नाही. आणि हरे कृष्णाचा संघ मिळाला तरी असा पोलूस मध्ये सत्संग लावणार नाही. तर फार दुर्मिळ आहे. दुर्लभ मानव जन्म तदकं दुर्लभ अर्थदम. म्हणून प्रल्हाद महाराज सगळ्यांना उपदेश करून जेवढे आसुरिक मित्र होते त्या सर्वांना भगवत भक्तीचा प्रचार करून प्रल्हाद महाराजांनी त्या सर्वांना भगवत बनवून टाकले. हरी बोल. असे हे प्रल्हाद महाराज होते. काय त्याचे उपदेश. आसुरिक वृत्तीची पण लोक काय झाले या ठिकाणी भगवत भक्त झाले प्रल्हाद महाराजांच्या उपदेशाने. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेतले. म्हणले की आता माझा पुत्र सुधारलेला असणार. आता मी याला विचारणार की तुझ्या गुरुजनकडून सर्वात चांगलं जे शिकलेले आहेस ते मला आता सांग तू प्रल्हादा. मग प्रल्हाद महाराज आता काय करायला लागल्यात. काय करणार आता. त्यांना सांगणार. कोणाला सांगणार. हिरण्यकशिपूला सांगणार. म्हणे माझ्या मी जे शिकलेलं आहे ते ध्यानपूर्वक ऐका. माझे पिता श्री हिरण्यकशिपू श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णु भक्तीचे नवलक्षण अर्चनम दर्शन क्रियेत भगवत्या तन्मये अधि उत्तमम.
हे सांगितल्यानंतर हिरण्यकशिपूचं टाळकच फिरलं. म्हणला की पहिलं होतं बरं होतं, आता तर डायरेक्ट विष्णूचं नाव घ्या म्हणतो आणि त्यांचे पूजन करा म्हणतो. होय, असंच होतं. घरामध्ये कोण भक्त निघाला त्याला म्हणणार, अरे हरे कृष्णवाल्याचं काय बोलू नको, मसोबाचं खंडोबाचं सांगा मला, हा हरे कृष्णवाल्याचं काय सांगू नको बाबा, आहे की नाही. पण नाव त्याला सण होत नाही. हरे कृष्ण म्हटलं तर ते घाबरतात, तिकडे जाईल की काही निघून, आहे की नाही. हरे कृष्ण म्हटलं की सगळ्यांना. तर या ठिकाणी म्हणायला लागलं की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम असं म्हणलं. तर हिरण्यकशिपू म्हणलं आता याचं काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आपल्याला. मग हिरण्यकशिपूने ठरवलं केला त्याला दंड द्यायचं. मग पुढे म्हणतात ठीक आहे अजून काही सांगितलं का तुला. मग त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणा लागले हिरण्यकशिपूना, मतीर्न कृष्णे परतो सतो वा मिथ्यात्म गृहमंदकोपम. म्हणे तुमची मती भगवंतामध्ये लागलेली नाहीये, म्हणून तुमचं आतापर्यंत जे कार्य ते शून्य आहे म्हणे. मतीर्न कृष्णे परतो सतो वा. तुम्ही अमित्य अभिमानामध्ये अडकलेला, देह अभिमानामध्ये अडकलेला, त्या सर्व गोष्टींचा त्याग करा आणि भगवान विष्णूंचा आश्रय घ्या. मग त्यावेळेस प्रल्हाद महाराजाला या हिरण्यकशिपूने आपल्या मांडीवर बसलेल्या प्रल्हादाला ढकलून दिलं आणि म्हणाले की ह्या गोष्टी तू कुठून शिकलास, माझ्या शत्रूचं वारंवार नाव घेतोस, तूही माझा शत्रू झालेला आहेस. म्हणे त्याने आपल्या सैनिकांना बोलवलं, म्हणले की प्रल्हादाला घ्या आणि याला दंड द्या, कारण हा माझ्या शत्रूचं नाव घेतो. पहा, एकेकाळी पुत्र म्हणून मांडीवर घेत होते आणि आता त्यांना दूर लोटतंय. असं हे भोवती जगत आहे. ज्या दिवशी कळतं की लोकांना की आपण त्यांच्या काही कामाचं नाही, ते आपल्याला दूर लोटतात. तुम्ही कामाचं नाही तर तुम्ही आमच्या जवळ राहू नका, दूर लोटलं त्यांना, घालवलं प्रल्हादाला आणि प्रल्हादाला दंड देण्यासाठी सांगितलं. म्हणे याला शिक्षा द्या, याला हा माझ्या शत्रूचं नाव घेतोय. मतीर्न कृष्णे परतो सुतो वा मिथ्याभितम ग्रहव्रतानाम आदात भोगीर्विषताम तमिश्रम. पुन्हा चरवित चर्वनानाम. पुन्हा चगळलेली गोष्ट तुम्ही पिताश्री चगळतात तर ती सोडून द्या आणि मतीर्न कृष्णे, मती कशात लावा, कृष्णामध्ये लावा. असं उपदेश कोणालाही आवडत नाही. तसंच यांना हिरण्यकशिपूला देखील आवडलं नाही. मग त्यावेळेस त्यांनी काय ठरवलं की प्रल्हादाला छळायचं म्हणून त्रास द्यायला सुरुवात केलं. मग आपण सर्वजण ऐकलेलंच आहे. मग हिरण्यकशिपूने काय केलं, प्रल्हाद महाराजांना हिंस्र पशुमध्ये सोडून दिलं आणि डोंगरावरून ढकलून दिलं. तर भागवत मध्ये वर्णन आहे की जसं प्रल्हाद महाराजांना कडेलोट केलं तसं भगवंतानी काय केलं की त्यांना पकडलं, असं त्यांना झेललं आणि भक्ताचं काय केलं, त्यांनी रक्षण केलं. अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला आहे ना. त्यांच्या हिचं नाव काय, होलिका. हिरण्यकशिपूच्या बहिणीचं नाव होलिका. तरी म्हणे होलिकाला घेऊन ते लाकडावरती बसल्याने अग्नी लावली. तर काय झालं, होलिका जळून खाक झाली, पण प्रल्हादांना काही झालं नाही. आणि उकळत्या तेलामध्ये प्रल्हादांना टाकलं. आणि इतकंच नाही तर पिसाळलेली जी हत्ती आहे त्या हत्तींच्या पायाखाली चिरडण्यात काम केलं. पण ते हत्ती येऊन प्रल्हाद महाराजांना नमस्कार करून जात होते. का सतत प्रल्हाद महाराज भगवंताचं स्मरण करत होते. ओम नमो भगवते नरसिंहाय, 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 ओम नमो भगवते नरसिंहाय. तर प्रल्हाद महाराज अशा पद्धतीने सतत भगवंताचं स्मरण करत राहिले. आणि हिरण्यकशिपूने नाना प्रकारे प्रल्हाद महाराजांना छळण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रल्हाद महाराजांना त्यांचा कोणी बारी बाका करू शकलं नाही. मग ज्यांचं वध करायचं भगवंतानी ठरवलं त्यांना कोणी वाचवू शकत नाही. आणि भगवंतानी जर ठरवलं याचं मला रक्षण करायचंय, त्याचं कोणी बाल बाका करू शकत नाही. अशा पद्धतीचे तत्व आहे, जाणून घ्या. म्हणून भगवंताला शरण जा. भगवंतानी ठरवलं की याला मोठं करायचं तर त्याला कोणी अडवू शकत नाही.
आणि भगवंताने ठरवलं केलं जमीन दाखवायचे त्याला कोणी अडवू शकत नाही. भगवंतांना आलं देवाच्या मनात कोणाचं काही चाले ना चालत काय कोणाचं काही तुम्ही किती काही करा तर देवाच्या मनात आलं तर कोणाचं काही चालत नाही है ना. कारण भगवंतांना प्रल्हादाचं रक्षण करायचं होतं म्हणून हिरण्यकशिपू का असेना कोणी का असेना तर प्रल्हाद महाराजाला कोणी धक्का पोचवू शकत नाही. कारण भगवंत भक्ताचं रक्षण करतात आणि भगवंत त्या भक्ताच्या आधी नाहीत. भगवंत भक्तवत्सल आहेत. सतत भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत तत्पर असतात है ना. परीक्षितांचंही रक्षण केलं भगवंताने आईच्या गर्भामध्ये. भगवत भक्तांना कोणी त्रास दिला तर भगवंतांना सहन होत नाही आणि भगवंत अशा भगवत भक्तांच्या रक्षण करण्यासाठी नेहमी गदा आणि चक्र घेऊन फिरत असतात. असे का कारण त्यांना अत्यंत प्रिय असतात हे भगवत भक्त आणि भगवत भक्तांनाही भगवंत प्रिय असतात आणि ते भगवत भक्त नेहमी भगवंताचं स्मरण करतात. मग प्रल्हाद महाराज सतत मनाचं स्मरण करायचे भगवंताचं स्मरण करायचे. भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोपाला हरी गोपीनाथ नंद दुलाला हरी गोपीनाथ नंद दुलाला हरी गोपीनाथ नंद दुलाला हरी गोपीनाथ नंद दुलाला. अशा पद्धतीने प्रल्हाद महाराज भगवंताचं स्मरण करत होते म्हणून त्यांच्यावर केवढीच संकट येऊन पण त्यांना काय जाणवत नव्हतं. तर असंच आहे बघा. आता कधी कधी लोक म्हणतात मी उदाहरण देतो कोडमच लावून झोपलं तर मच्छर चावत नाही जवळ येते पण चावणार मच्छरदाणी घेऊन झोपलं तरी त्या मच्छरदाणीच्या जवळ येते पण चावणार नाही. तसं जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होतो त्या पद्धतीने त्याला कुठलेही संकट किंवा कुठलेही त्रास होणार नाही. कारण त्याने ओडमस लावलेले कृष्ण भावनेचा है ना. त्याला काही त्रास होणार नाही. म्हणून आपणही सर्वजण कृष्ण भक्त बना. कृष्ण भक्त बनण्यासाठी काही सोडावं लागत नाही माऊली. बरेच जण विचार करतात म्हणे हे निलेश प्रभू आहे त्यांनी सगळं सोडून दिलं आणि जर आम्ही भक्त झालो शेजारी पाजारी विचार करत पाजारी नसतात शेजारी असतात. पाजारी पण मला आजपर्यंत कळालेलंच नाहीये पण शेजारी असतात हे मात्र निश्चित कळालेलं आहे. कधी कधी विचार करतात शेजारी पाजारी लोक आम्ही जर भक्ती करू लागलो निलेश प्रभू सारखं तर आम्हाला सगळं सोडावं लागणार. ताई माई आता काही सोडायचं नाही. आपल्याला सर्व काही भगवंताशी जोडायचं आहे. आपल्या सर्वांचं कल्याणच होणार आहे. कल्याण होणार आहे की नाही कल्याणच होणार आहे. आपण भगवंताचं भजन करणार कीर्तन करणार आणि जो भगवंताचं भजन कीर्तन करतो त्याचं कल्याणच होणार कल्याणच होणार. तर म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की जे भगवत भक्त असतात सतत भगवंताचं स्मरण करत असल्यामुळं त्यांना त्रिविध ताप कधी त्रास देत नाही. ते त्रिविध तापाच्या पलीकडे गेलेले असतात. दुःख सुख त्यांना सगळी समानच असतात. समदर्शिन दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतपुरः वीत राग भय क्रोध स्थिती धीर मुनिरुच्यते. भगवत भक्तांना सुख दुःख हर्ष आनंद हे सगळं काय असतं समानच असतं. कारण ते सतत भगवंताचं भजन करत असतात. मग प्रल्हाद महाराजाला एवढं त्रास होऊन देखील एवढं छळ करून देखील त्यांना काही त्रास झाला नाही कारण ते सतत भगवंताचं स्मरण करत होते. तर अशा पद्धतीने प्रल्हाद महाराज सर्व त्रासातून दूर राहिले. आपल्यालाही जर सर्व त्रासातून दूर राहायचं असेल तर आपल्याला विठ्ठलाचं भजन करावं लागणार. करणार की नाही सर्व करा. केलं तरच होणार बरं का नुसतं मुंडी हलवून नाही. कधी कधी ते पूर्वीचे लोक पूर्वी पाऊस जर नाही आला ते यायचे ना कोणीतरी घरात काय म्हणायचं नंदी बैल. हा ते नंदी बैल आलं की नंदीला विचारायचे लोक हा पाऊस पडेल काय. मग नंदी काय करायचं इथं कोणाला म्हणलं कीर्तन करणार काय आणि बाहेर गेल्यानंतर म्हणणार कुठले महाराज कुठले काय कुठली कथा
ये रे माझ्या मागल्या संसाराला घेऊन परत चालणार असं करू नका. संसार जरी नाही करायचं म्हणलं, मी आता ओढून ओढून सांगितलं संसार करू नका कारण आपण काय सोडणार आहे का. म्हणून म्हणतो की संसार करायचं करा तुम्ही, पण देवाचं नाव घ्या. जो कोणी देवाचं नाव घेतो देव त्याचं रक्षण करतात, त्यांना भगवान त्याचं रक्षण करतात. प्रल्हादाचं जसं रक्षण केलं तसं आपलंही रक्षण करतील. म्हणून जसं प्रल्हादाने आश्रय घेतला तसं आपणही आश्रय घ्या आणि नाम जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे. उद्या आपण काय वर्णन ऐकणार, तर उद्या आपण ऐकणार की कशा पद्धतीने हिरण्यकशिपू शेवटी स्वतः प्रल्हादाला मारायला उठतात आणि हे भगवंताला सहन होत नाही. मग भगवंत वैकुंठपती त्या ठिकाणी प्रकट होऊन प्रल्हादाचं रक्षण कसं करतात आणि पुढे जाऊन प्रल्हाद महाराज त्या नरसिंह भगवंताचं भक्तांची स्तुती कसं करतात, हे सर्व गोष्टी आपण उद्याच्या सत्रामध्ये ऐकू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलो अमल पुराण श्रीमद् भागवतम की, बोलो नरसिंह देव भगवान की, श्रेष्ठ प्रहलाद महाराज की. हरि गौर प्रेम हरि हरि.